शिव तुझे नाव ठेविले पवित्र, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र तू विश्वाची. अशा आपल्या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं. असं छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्या मातेने या मातीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवला, अशा आदर्श राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, ज्या पुत्राने आपल्या मातेच्या शिकवणीची शिदोरी आणि या मातीच्या उत्तराची उधारी फेडण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे, ज्या छाव्याने हे स्वराज्य स्वतःच्या खांद्यावरती झेललं, पेललं, पुढे नेलं आणि वेळप्रसंगी प्राण गमावला, परंतु स्वाभिमान मात्र गमावला नाही, असा स्वाभिमानी छावा शिवपुत्र संभाजीराजे. या देशाच्या जडणघडणीमध्ये सर्वात महत्वाचं शिक्षण असतं आणि म्हणून विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि इतके सारे अनर्थ एका अविद्येने केलं. असं शिक्षणाचं महत्व प्रत्येकाच्या घराघरापर्यंत, प्रत्येकाच्या चुलीचुलीपर्यंत आणि प्रत्येकाच्या मुलीमुलीपर्यंत पोहोचवणारे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले. मला या देशाची राज्यघटना लिहिताना जास्त त्रास झाला नाही असं म्हणणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, विज्ञानवादी संत गाडगे बाबा आणि तर ज्या महामानवांनी, महापुरुषांनी आणि महान स्त्रियांनी या मातीला, या महाराष्ट्राला आणि या देशाला घडवण्यासाठी आपल्या आयुष्याचं योगदान दिलं, त्या सर्व महापुरुषांना आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिवादन करू. छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती. 395 वर्षानंतर सुद्धा एखादा माणूस आमच्या स्मरणामध्ये का राहतो? का आम्ही त्या माणसाला विसरू शकत नाहीत? का आम्ही त्या माणसाची 395 वर्षानंतर सुद्धा जयंती साजरी करतो? हे मुळात समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम आहे. म्हणजे बघा ना, आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती असेल, या ठिकाणी उपस्थित जर मी सर्वांना विचारायला लागलो की आपल्या वडिलांचं नाव काय होतं, सर्वांना माहित असतं वडिलांचं नाव. पण अजून मी पुढे गेलो आणि विचारलं की तुमच्या वडिलांच्या म्हणजे आजोबाचं नाव काय होतं, ती सर्वांना माहित आहे. पण त्या पुढे जाऊन जर मी विचारायला लागलो की तुमच्या आजोबाच्या वडिलांचं नाव काय होतं, म्हणजे ज्याला आपण पंजोबा असं म्हणतो, मला नाही वाटत या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाला स्वतःच्याच पंजोबाचं नाव माहित आहे. अजून मी पुढे गेलो आणि विचारलं तुमच्या पंजोबाच्या वडिलांचं नाव काय होतं, म्हणजे खापल पंजोबाचं नाव काय होतं, कळणारच नाही. काही लेकरांना तर खापल पंजोबा म्हणजे काहीच माहितीच. म्हणजे आपल्या स्वतःच्या घरामध्ये होऊन गेलेल्या 100 वर्षापूर्वीच्या, 150 वर्षापूर्वीच्या माणसांची नावं आम्हाला माहित नसतात. परंतु कुठेतरी शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 रोजी ज्या शिवबा नावाच्या मुलाचा जन्म झाला, त्या माणसाचं नाव आजही आम्हाला माहित आहे आणि ते सुद्धा 395 वर्षाच्या नंतर. 395 वर्षाच्या नंतर सुद्धा आम्ही त्यांची जयंती छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅनरा बँकेतर्फे साजरी करतो. त्यांचं कार्य कर्तृत्व आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो. अशी नेमकी काय ताकद या माणसामध्ये होतं, असं नेमकं काय कार्य या माणसाने केलं, त्या माणसाचं शौर्य काय होतं, त्यांचं नियोजन काय होतं, त्यांचं वक्तृत्व, कर्तृत्व त्यांचं काय होतं, हे सगळं समजून घेण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. खरं तर मी अनेक कार्यक्रम आतापर्यंत केले, पण हा पहिला कार्यक्रम आहे जो कार्यक्रम बँकेने आयोजित केला. म्हणजे कोणाला विश्वास नाही बसणार की बँक सुद्धा असे कार्यक्रम आयोजित करतात. खरं या बँकेचं आपण मनपूर्वक कौतुक केलं पाहिजे की बँकेचं काम खरं तर आपल्या जे ग्राहक आहेत त्यांना सेवा देण्याचं काम आहे, परंतु एक वैचारिक सेवा, विचारांची सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावरून आपण काय शिकलो पाहिजे, एक वैचारिक सेवा देण्याचं काम सुद्धा ही कॅनरा बँक करते. म्हणून आपण या बँकेसाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. देशपांडे सरांनी मला फोनवरच सांगितलं होतं की आमच्या काही अधिकारी आहेत की ज्यांना थोडंसं हिंदीमध्ये बोललं तर सोपं नाही. पण देशपांडे सरांना मी फोनवर पण बोलत होतो की सर, हिंदीमध्ये मी आतापर्यंत कधीच भाषण केलेलं नाही आणि माझी हिंदी म्हणजे गुलाबी हिंदी आहे थोडीशी. म्हणजे जर मी हिंदीमध्ये बोलायला लागलो तरी मी काय बोलेल हे मला तर कळेल, पण तुम्हाला कळेल का नाही माहित नाही. मी आता राजेश सरांशी चर्चा करत होतो की सर तुम्हाला मराठी समजते का? सर म्हणजे समझ में तो आती है, लेकिन कुछ जो वर्ड होते जो तो हिंदी में भी समझ में नहीं आते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच असा आहे, इतिहासामध्ये काही ऐतिहासिक शब्द असतात ते हिंदीमध्ये जरी सांगितलं तरीही लक्षात येत नाही, तर ते मराठीमध्ये काय लक्षात येणार. अशा काही गोष्टी तरीही मी माझ्यापर्यंत प्रयत्न नक्कीच करेल की काही हिंदीमध्ये काही मराठीमध्ये बोलण्याचा. मग छत्रपती शिवाजी महाराजांची आपण 395वी जयंती साजरी करतो. एखाद्या शाळेमध्ये इथं लहान लेकर असतील, चौथीला छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक आहे, इतिहास आहे. त्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की गुरुजी शाळेमध्ये शिकवत असतात की मुलांनो, 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती मासाहेब जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. लहान लहान लेकर ते ऐकतात आणि त्यांना असं वाटतं की अरे 19 फेब्रुवारीला शिवाजी राजांचा जन्म झाला, शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, ते खूप मोठे होते, ते जन्मताच राजे होते, महाराज होते, असं त्या लेकराला वाटायला लागतं. पण जन्मताच ते शिवाजी राजा नव्हते झाले. ते सामान्य तुमच्या माझ्यासारखे सामान्य म्हणून जन्मले होते. त्यांचं नाव शिवाजी ठेवलं होतं, परंतु ते त्यांच्या नेतृत्वाने, त्यांच्या कार्याने ते शिवाजी राजा बनले होते. हे आम्ही समजून घेणं महत्वाचं आहे.
म्हणजे आज 350 वर्षानंतर सुद्धा जर शिवाजी हे नाव घेतलं तर आमचं रक्त सळसळतं, सळसळणारं रक्त उसळतं, उसळणारं रक्त उकळतं आणि उकळणारं रक्त आमच्या धमन्यातून, आमच्या नसातून वाऱ्याच्या वेगाने वाहायला लागतं. ही ताकद आज 395 वर्षानंतर सुद्धा ज्या नावामध्ये आहे ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. 395 वर्षानंतर सुद्धा. मग का? कारण शिवाजी आमचा श्वास आहे, शिवाजी आमचा ध्यास आहे, शिवाजी आमचं रक्त आहे, शिवाजी आमचं रक्त आहे, शिवाजी आमची शक्ती आहे, शिवाजी आमची भक्ती आहे, शिवाजी आमची हिंमत आहे, शिवाजी आमची प्रेरणा आहे, शिवाजी आमचा अभिमान आहे आणि शिवाजी राजा आमचा स्वाभिमान आहे. म्हणून आम्ही 395 वर्षानंतर सुद्धा या माणसाला विसरू शकत नाहीत. ही ताकद शिवाजी या नावामध्ये आहे. राजेश सर, मैं आपसे कहना पूछना चाहता हूं कि इस हिंदुस्तान में बहुत सारे राजे महाराज हुए होंगे, लेकिन उन सब राजा महाराजों में से छत्रपति शिवाजी महाराज की जयंती हम पूरे महाराष्ट्र में और पूरे हिंदुस्तान में सेलिब्रेट की जाती है. आप बोल रहे थे कि सिर्फ महाराष्ट्र में नहीं, हिंदुस्तान में भी छत्रपति शिवाजी महाराज की जयंती मतलब क्या बोलते सेलिब्रेट करना जरूरी है. मुझे ऐसा लगता है कि छत्रपति शिवाजी महाराज का जो स्वराज्य था वो सिर्फ महाराष्ट्र में नहीं था, वो नीचे मतलब वो साउथ इंडिया में जो हम बोलते तंजौर, वहां तक भी छत्रपति शिवाजी महाराज का स्वराज्य था. म्हणजे मला सांगायचं थोडक्यात हे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण का साजरी करतो. या देशामध्ये अनेक राजे जन्मले, अनेक राजे मिले, तरी सुद्धा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती का एवढ्या थाटामाटात साजरी होते, बाकीच्या राजांची का होत नाही. याच्या मागे एक कारण हे होतं की छत्रपती शिवाजी राजे हे राजाच्या पोटी जन्माला आले नव्हते. त्यांच्या आईवडील राजा राणी नव्हते. बाकीचे राजे हे राजाच्या पोटी जन्माला आले होते. त्यांचा बाप राजा होता म्हणून त्याचा मुलगा सुद्धा राजा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाहीमध्ये, निजामशाहीमध्ये वतनदार होते, नोकरदार होते आणि एका नोकरदाराचा मुलगा राजा होतो. हे सर्वात मोठं त्यांचं कर्तृत्व होतं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशामध्ये साजरी होते. मग आम्हाला जयंतीमधून नेमकं काय शिकायचं की आमच्या लेकरांना छत्रपती शिवाजी राजांसारखं होता आलं पाहिजे. आज शिवजयंती आली की व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती एक संदेश खूप फिरतो की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही आज असायला पाहिजे होते. आज आम्हाला छत्रपती शिवाजी राजांची आठवण काय येते. कुठे एखादा अन्याय अत्याचार झाला की आम्ही म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली की आम्ही म्हणतो राजे तुम्ही जन्माला या, कारण तुमच्या स्वराज्यामध्ये आत्महत्या होत नव्हती, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कुठे एखाद्या महिलेवरती अन्याय अत्याचार झाला की आम्हाला शिवाजी राजांचा शिवकाळ आठवतो, आम्ही म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. पण राजे जन्माला आले होते का? मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी राजे कधी जन्माला आले नव्हते आणि ते कधी जन्माला येणार सुद्धा नाहीत. छत्रपती शिवाजी राजे हे मासाहेब जिजाऊंनी घडवले होते. मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजा घडवला होता आणि शिवाजी राजा हा तुम्हाला आम्हाला घडवावा लागणार आहे. राजा जन्माला येत नसतो, तो घडवावा लागत असतो. मग कसं घडवलं जिजाऊंनी शिवबांना? शिवाजी राजांचं वय होतं 9 वर्ष. 9 वर्षाचे शिवाजी राजे एकदा बंगळूरून त्यांचे वडील शहाजीराजांचं पत्र मासाहेब जिजाऊंना आलं आणि पत्रामध्ये सांगितलं होतं की मासाहेब जिजाऊंना सांगितलं की बाल शिवबाला घेऊन बंगळूरला या. बरेच दिवस झाला आम्ही त्यांना पाहिलं नाही, आम्ही त्यांना भेटलो नाही, आम्हाला भेटावंसं वाटतं. जिजाऊंनी 9 वर्षाच्या बालशिवबाला सोबत घेतला आणि निघाला बंगळूरच्या दिशेनं. बंगळूरमध्ये गेला. अशी संध्याकाळची वेळ होती, नवीन ठिकाण होतं, नवीन जागा होती, नवीन महल होतं. संध्याकाळी सगळ्यांची जेवण झाल्यानंतर मासाहेब जिजाऊ बालशिवबाला झोपण्यासाठी शोधायला लागल्या. महालामध्ये पाहिलं, इकडे पाहिलं, तिकडे पाहिलं, चौदिशांना चौबाजूंना सगळीकडे पाहिलं, पण शिवाजी राजे मात्र महालामध्ये कुठे सापडत नव्हते. जिजाऊंना चिंता वाटली की अरे शिवबा कुठे हरवला की काय. जिजाऊंनी शिपायांना आवाज दिला. शिपाई धावत मासाहेबांच्या समोर आले आणि मासाहेब म्हणतात जा, शिवबा कुठे सापडत नाही, जाऊन शोधा. शिपाई सुद्धा सैरा वैरा धावायला लागले, चौदिशांना चौबाजूंना सगळीकडे पाहायला लागले आणि धावत एक शिपाई मासाहेबांच्या समोर येतो आणि म्हणतो मासाहेब सापडले शिवाजीराजे, लागला शिवाजीराजांचा पत्ता. मासाहेब म्हणतात मग सापडली तर या की आमच्या समोर घेऊन, कुठेच शिवाजीराजे. शिपाई म्हणतो मासाहेब आपल्या महालाच्या समोर एक नाच महाल आहे, त्या नाच महालामध्ये नर्तकींच्या नाच गाण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि शिवाजी राजे नर्तकींच्या नाच गाण्याचा कार्यक्रम पाहत. हे शब्द जसे मासाहेबांच्या कानावरती पडले, ताठ दिशा उठल्या मासाहेब त्या नाच महालामध्ये गेल्या. नाच महालामध्ये नर्तकींच्या नाच गाण्याचा कार्यक्रम पाहत असणाऱ्या त्या बालशिवबाच्या कानाला धरून त्यांना फरफडत महालामध्ये आणलं आणि गरजल्या मासाहेब खबरदार शिवाजी राजे, यापुढे जर नाच महालात जाल तर. दरबारामध्ये सर्व उपस्थित होते. सर्वांना प्रश्न पडला की एवढ्या मोठ्या जहागीरदाराचा मुलगा, एवढ्या मोठ्या वतनदाराचा मुलगा, शहाजीराजांचा मुलगा म्हणजे नर्तकींच्या नाच गाण्याचे कार्यक्रम पाहिला तर काय वाईट झालं. हे कार्यक्रम तर या लोकांसाठीच असतात ना. मग शिवाजी राजाने नेमकी अशी काय चूक केली की मासाहेबांना एवढा राग आला, एवढा संताप आला. पण पुन्हा एकदा त्या दरबारातील प्रत्येक व्यक्तीकडे आणि 9 वर्षाच्या कावरा बावरा झालेल्या त्या बालशिवबाकडे पाहून मासाहेब म्हणाल्या शिवाजी राजे आम्ही तुम्हाला यासाठी म्हणतोय कारण आम्हाला स्त्रियांना नाचवणारा शिवाजी नाही घडवायचा, तर आम्हाला स्त्रियांना वाचवणारा शिवाजी घडवायचा. म्हणजे शिवाजी राजा जो घडत असतो ना ते या संस्कारामधून घडत असतो. हे संस्कार जिजाऊंनी शिवबावरती केले होते.
आणि म्हणूनच शिवाजी राजा तुमच्या माझ्यासाठी पाहायला मिळाला. आज आजच्या काळातल्या जिजाऊ शिवावरती संस्कार करतात का, याचा विचार आम्ही करणं गरजेचं आहे. आम्ही फक्त म्हणतो राजा तुम्ही जन्माला या. अरे पण राजा जन्माला येण्यासाठी अगोदर शहाजीराजे भोसले घडले पाहिजे, अगोदर मासाहेब जिजाऊ तुमच्यात घडले पाहिजे, तेव्हा शिवाजी राजा जन्माला येईल ना. पण आज जर संध्याकाळी शहाजीराजे भोसले दारू पिऊन घराकडे येताना लेझीम खेळत घरी येत असतील आणि आजच्या जिजाऊ जर दिवसभर हातामध्ये टीव्हीचा रिमोट घेऊन तुझ्यात जीव रंगला पाहण्यामध्ये दंगल्या असतील, तर तुमच्या माझ्या घरामध्ये शिवाजी राजा जन्माला कसा येईल. मग शिवाजी राजा जन्माला येण्यासाठी आमच्या घरामध्ये पुस्तक असले पाहिजे. तर म्हणतात पुस्तकाने मस्तक सुधारतं, आणि सुधारलेलं मस्तक हे कुणाच्याही पुढे नतमस्तक होत नव्हतं. जिजाऊंनी शिवबाला महापराक्रमी लोकांच्या कथा सांगितल्या, शौर्याच्या गोष्टी सांगितल्या, पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या. या कथा, अशा गोष्टी, अशी प्रेरणा आज आमच्या जिजाऊ अगदी शहाजीराजे मुलांना देत आहेत का, याचा विचार आम्ही करणं गरजेचं आहे. आज आमच्याकडे आमच्या लेकरांसाठी किती वेळ आहे. आज आम्ही किती वेळ देतो. लेकरू मांडीवरती बसलेले असतात, लेकरू आईला काहीतरी बोलतं. आमच्या लहानपणी मला आठवतं की माझी आजी, माझी आई मला गोष्टी सांगत होती. आज आमच्या जिजाऊंनी किती दिवस झाले आमच्या लेकराला गोष्ट सांगितली, याचा विचार आम्ही केला पाहिजे. लेकरू मांडीवरती असतो पण आईच्या हातामध्ये रिमोट असतो, आणि आम्ही म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. राजा कसा जन्माला येईल. राजा जन्माला येण्यासाठी अगोदर आम्हाला जिजाऊ होता येईल का, अगोदर आम्हाला शहाजी राजा होता येईल का, याचा विचार जेव्हा तुम्ही आम्ही करू, तेव्हा पुन्हा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवाजी राजा घडेल. तो जन्माला येणार नाही, तो घडेल. तो घडणं गरजेचं आहे. जिजाऊंनी वयाच्या 9व्या वर्षी जे संस्कार केले की तुला स्त्रियांना वाचवायचंय, नाचवायचं नाही. शिवाजीराजांनी ते संस्कार, तो विचार मनामध्ये कायम ठेवला, आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा स्त्रियांवरती अन्याय अत्याचार झाला, शिवाजीराजांनी कडक शासन केलं, कडक शिक्षा दिली. रांझा गावाचा एक वतनदार पाटील होता, बाबाजी भिकाजी गुजर नावाचा एक वतनदार पाटील. तर रांझाच्या पाटलाने एक दिवसा ढवळ्या एका महिलेला उचलून दिलं, एका स्त्रीला उचलून दिलं, तिच्यावरती अन्याय अत्याचार केला. तिचा शव होता, मुलीने आत्महत्या केली. तिचा शव घेऊन तिचे वडील शिवाजीराजांच्या दरबारामध्ये येतात. हातामध्ये त्या मुलीचा मृतदेह असतो, आणि म्हणते महाराज न्याय करा, महाराज न्याय करा. महाराज म्हणतात काय झालं. अहो त्या रांझाच्या पाटलाने माझ्या मुलीला दिवसा ढवळ्या उचलून दिलं, तिच्यावरती अत्याचार केला, आणि माझ्या मुलीने आत्महत्या केली. राजे न्याय करा. बाजूला यसाजी कंक उभे होते. महाराजांनी यसाजीला सांगितलं यसाजी आत्ताच्या आत्ता जा आणि त्या रांझाच्या पाटलाला आमच्या समोर हजर करा. यसाजी घोड्याला ताप मारतो, घोड्याकडून रांझाच्या पाटलाकडे जातो आणि म्हणतो तुला महाराजांनी पाठवलंय. तो रांझाचा पाटील म्हणतो महाराज कोण. म्हणतो शिवाजीराजांनी पाठवलंय. तो रांझाचा पाटील म्हणतो शिवाजी आणि राजा, तो कधी राजा झाला. तिथले राजे आम्ही, मी येत नाही जा. तो वापस येतो आणि म्हणतो महाराज तो काय ऐकायला तयार नाही. महाराज म्हणतात अरे यसाजी तुझ्या कमरेची तलवार काही शोभेची वस्तू आहे का, वापस जा. त्याचे हात पाय बांधून मला आमच्या समोर हजर कर. यसाजी पुन्हा जातो, त्या रांझाच्या पाटाला पकडून महाराजांच्या समोरून आपटतो. महाराज म्हणतात पाटील तुम्ही अन्याय केला का, त्या मुलीवरती तुम्ही बलात्कार केला का. तुम्ही हो केला, काय करणार तुम्ही. आणि शिवाजीराजे आदेश देतात. त्यावेळेस शिवाजीराजेंचं वय होतं फक्त 15 वर्ष. विचार करा 15 वर्षाचं पोरगं काय शिक्षक. शिवाजीराजे म्हणतात ज्या हात माझ्या स्वराज्यातील परिस्थितीच्या पदराला लागले त्याचे हात आत्ताच्या आत्ता कलम करा. ज्या पायाने माझ्या स्वराज्यातील सिंह पळून गेले त्याचे पाय आत्ताच्या आत्ता छाटा, आणि या रांझाच्या पाटलाचा सौरंग करा. मागच्या बाजूला मासाहेब जिजाऊ होत्या. जिजाऊ सर्व काही पाहत होत्या. जिजाऊला कौतुक वाटलं की शिवबाने एवढी चांगली शिक्षा दिली. पण जिजाऊंना प्रश्न निर्माण झाला, आणि जिजाऊंनी विचारलं शिवबाला की शिवबा तुला जर वाटलं असतं तर तुला रांझा गावच्या वतनदार पाटलाचा तू शिरक्षक करू शकला असतास. तुला जर वाटलं असतं तर तू रांझाच्या पाटलाला रायगडाच्या टकमक टोकावरून लुटून देऊ शकला असतास. जर तुम्हाला वाटलं असतं तर तुम्ही पिसाळलेल्या हत्तीच्या पायाखाली घेऊन त्याला मारू शकला असता. पण तुम्ही त्याचे फक्त हात आणि पाय करून त्याला जिवंत का सोडलं, का तुम्ही याला जिवंत सोडलं. तेव्हा 15 वर्षाचा शिवाजीराजा सांगतोय की मासाहेब मी त्या रांझाच्या पाटलाचे हात पाय करून त्याचा सौरंग करून त्याला यासाठी जिवंत सोडलं, कारण यानंतर जर माझ्या स्वराज्यामध्ये परत कोणत्या परिस्थितीच्या पत्राला हात लागला तर त्या माणसाला हा जिवंत रांझाचा पाटील त्याच्या नजरेसमोर दिसला पाहिजे, आणि म्हणून मी याला जिवंत सोडतो. म्हणजे 15 वर्षाच्या लेकराचे हे विचार. यानंतर स्वराज्यामध्ये परत कोणतीच घटना घडली नाही, आणि जेव्हा केव्हा छोट्या मोठ्या घटना घडल्या शिवाजीराजांनी कोणीही पाहिलं नाही. तो माणूस कोण आहे, त्याचं पद काय, तो नाट्यातला आहे का, गोट्यातला आहे का, दूरचा आहे का, जवळचा आहे, त्याला कळत शासन झालं. हा शिवाजी महाराजांचा विचार होता की शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. शिवाजी महाराज एकदा कल्याणच्या मोहिमेमध्ये गेले होते, आणि कल्याणच्या सुभेदाराला हरवलं, त्याला पराभूत केलं. पराभूत केल्यानंतर तिथला संपूर्ण खजाना लुटून आणला. पण येताना एका मावळ्याने चूक केली. आबाजी सुंदर नावाचा शिवाजी महाराजांचा मावळा. त्या मावळ्याने कल्याणच्या सुभेदाराच्या सौंदर्यवती सुनेला सुद्धा बंदी केला आणि शिवाजी महाराजांच्या समोर हजर केलं. महाराजांनी जेव्हा त्या महिलेला पाहिलं महाराजांचं मस्तक खवळलं, आणि महाराज म्हणतात आबाजी तुम्ही काय केलं. अहो स्त्री म्हणजे मराठ्यांच्या मंदिरातील देवता, आणि तुम्ही त्याचा अवमान केलाय. आत्ताच्या आता तिचे हातपाय सोडा. मला असं वाटतं जगाच्या इतिहासामधला एकमेव राजा होता
की ज्याने शत्रूला हरवून सुद्धा, शत्रूला नमवून सुद्धा, शत्रूला पराभूत करून सुद्धा, शत्रूला चारी मुंडाचीत करून सुद्धा, शत्रूला माती खाऊ घालून सुद्धा, शत्रूच्या घरातील स्त्रीला स्वतःचा आईचा दर्जा देऊन तिची चोरी बांगडी करून तिला तिच्या घरी परत पाठवणारा राजा म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी राजा होता, दुसरा दिसला कोणीच. शिवाजी राजे दक्षिणेमध्ये गेले होते. दक्षिण मोहिमेला गेल्यानंतर महाराजांनी जेव्हा दक्षिण मोहीम पूर्ण करून वापस येत होते, वापस बेलगाव मध्ये बेलवाडी नावाची छोटीशी गडी आहे. त्या बेलवाडी नावाच्या छोट्याशा गडीपाशी एक मलंबा नावाची राणी होती आणि ती गडी सांभाळत होती. तिचे पती ईशप्रभू देसाई. भाषण करायचं का? या. ईशप्रभू देसाई नावाचे त्या मलंबा नावाच्या राणीचा जो पती होता ईशप्रभू देसाई, तो ती गडी सांभाळत होता. शिवाजीराजांना वाटलं असंही आपण स्वराज्यामध्ये परत जातोय कर्नाटकामधून, तर आपण जाता जाता ही गडी पण घेऊन जाऊया. महाराजांनी काही मावळ्यांना गडी घेण्यासाठी पाठवलं. तो ईशप्रभू देसाई महाराजांच्या मावळ्यांसोबत लढत होता आणि लढता लढता तो ईशप्रभू देसाई त्या लढाईमध्ये मरण पावला. तो मेल्यानंतर सुद्धा, पती मेल्यानंतर सुद्धा त्याची पत्नी म्हणजे मलंबा नावाची ती राणी 56 दिवस ती लढत राहिली. ती गडी लढत राहिली आणि लढल्यानंतर एक दिवस तिचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर सखोजी गायकवाड नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, तो शिवाजी महाराजांचा सख्खा मेवणा सुद्धा होता. त्याने मात्र त्या स्त्रीसोबत बदअमल केला, तिचा अपमान केला, तिला बंदी केलं, तिच्यावरती अत्याचार केला आणि तिच्यासोबत असणाऱ्या 3000 महिलांची जी फौज होती त्यांना सुद्धा बंदी केलं. जेव्हा ही शिवाजी महाराजांच्या कानावरती बातमी गेली, महाराजांचं पुन्हा मस्तक खवळलं आणि महाराजांनी त्या स्वतःच्या मेहुण्याला शिक्षा दिली. शिक्षा काय होती? महाराजांनी सांगितलं की या सखुजी गायकवाडचे दोन्ही डोळे फोडा. स्वतःचा मेहुणा कळतो ना, म्हणजे बायकोचा भाऊ किती प्रिय असतो आपल्याला. पण शिवाजी महाराजांनी त्या बायकोच्या भावाला म्हणजे मेहुण्याला सुद्धा शिक्षा दिली, त्याचे दोन्ही डोळे फोडले आणि त्याला मरेपर्यंत अंधार कोठडीमध्ये ठेवलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आम्हाला कोणता गुण घ्यायचा आहे? सर सांगत होते की शिवाजी महाराजांकडून आजच्या पिढीला काय घ्यायचंय, तर पहिला गुण हा घ्यायचा आहे की आम्हाला स्त्रियांचा आदर ठेवायचा आहे, सन्मान करायचा आहे, परस्त्री माते समान मानायची आहे. हा पहिला गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरून आम्ही घेणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजीराजांकडून अजून काय शिकायचं? आम्हाला महाराजांकडून शिकायचं की आम्हाला अंधश्रद्धेवरती विश्वास नाही ठेवायचा. डोंट बिलीव्ह इन सुपरस्टिशन्स. अंधश्रद्धेवरती विश्वास नाही ठेवायचा. महाराजांचा कधीच अंधश्रद्धेवरती विश्वास नव्हता, कधीच नाही. तुम्ही अनेक वेळा इतिहासामध्ये पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी राजे त्यांचे अनेक गड किल्ले घेण्यासाठी मुद्दाम अमावस्येच्या रात्री जायचे. का? कारण अमावस्येच्या रात्री अंधार असतो. त्या अंधाराचा फायदा घ्यायचा. शत्रूला कळणार नाही की शिवाजी महाराजांचे मावळे गड किल्ल्यापर्यंत कधी आले, कधी पोहोचले, आणि त्या अंधाराचा फायदा घेऊन शिवाजी राजे गड किल्ल्यावरती जायचे, गड किल्ले काबीज करत होते. त्यांनी अमावस्या नाही पाहिली, कधीच काही पाहिलं नाही. अंधश्रद्धेपासून शिवाजी महाराजांकडून हा गुण शिकायचा की आपल्याला अंधश्रद्धेपासून दूर राहायचं. शिवाजी महाराजांचा मोठा मुलगा राजाराम महाराज यांचा जन्म झाला तेव्हा ते पालथे जन्मले होते. अनेक लोक म्हटले, अरे तुझ्या मुलाचा जन्म पालथा झालाय, काहीतरी अपशकुन होईल, काहीतरी चुकीचं घडेल. शिवाजी राजे म्हणाले, माझा मुलगा पालथा जन्मलाय ना, घाबरू नका, तो बादशाही पालथी घालेल. इथेही शिवाजी महाराजांनी अंधश्रद्धा पाळली. म्हणजे आम्हाला महापुरुषांकडून हा गुण शिकायचा आहे की आम्हाला अंधश्रद्धेपासून दूर राहायचंय. हा गुण सुद्धा आम्हाला शिवाजी राजांकडून घेता येईल का? आज आम्ही वर्तमानपत्रामध्ये पाहतो, टेलिव्हिजनवरती पाहतो, दररोज एका तरी शेतकऱ्याची आत्महत्या झालेली बातमी आमच्या कानावरती. पण शिवाजीराजांच्या काळामध्ये एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली नाही. मग काय असं होतं? का त्याला स्वराज्य असं म्हटलं? स्वराज्य असं म्हटलंय की जिथे शेतकरी आत्महत्या करीत नव्हता. कारण शिवाजीराजांनी इथल्या प्रत्येक शेतकऱ्याला सांगितलं की राज्य तुमचं आहे, हे स्वराज्य तुमचं आहे, तुम्ही या शेतीचं रक्षण करायचं, त्यासोबत या मातीचं सुद्धा रक्षण करायचं. जेव्हा जेव्हा दुष्काळ पडायचा तेव्हा शिवाजीराजांच्या शेतकऱ्यांना बी बियाणे द्यायचे, धान्य द्यायचे, टिफन द्यायचे, गोफन द्यायचे, पण सोबत तलवार सुद्धा द्यायची आणि सांगायचे जर या मातीवरती कोणी अन्याय अत्याचार केला तर ही हातातली तलवार घ्यायची, त्याची गर्दन मारायची. तुम्ही या मातीचे राजे आहात, तुम्ही मरायचं नाही. जर मरणाची वेळ तुमच्यावर कोणी आणली तर एक दिवस त्याला मारायचं, पण तुम्ही मरायचं नाही. हा विचार छत्रपती शिवाजीराजांनी दिला होता. शिवाजीराजे बऱ्याच वेळा त्यांच्या स्वराज्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी जायचे आणि वेश बदलून जायचे. म्हणजे आपल्या राज्यामध्ये काय चाललंय काय नाही हे पाहण्यासाठी जायचे. आणि एकदा असं शिवाजीराजे जेव्हा राज्यामधून रायगड किल्ल्याकडे वापस येत होते तेव्हा महाराजांनी वेश बदललेला होता. कमरेला तलवार तर होतीच आणि त्या रायगडाच्या पायथ्याशी एका शेतामध्ये 16 वर्षाचा सावल्या नावाचा घोडा तो घोडा आढळतो. म्हणजे माझ्या राजाच्या किल्ल्यावरती हा कोण अनोळखी माणूस चाललाय, पण ओळखत नाही की अरे शिवाजीराजे येतात. एक शेतकऱ्याचं पोर 16 वर्षाचं आणि आढळतो घोडा, आणि घोडा अडवून त्याला विचारतो की कोण तू कुठे चाललास. आणि याच प्रसंगाचं कुसुमाग्रजांनी त्यांच्या कवितेमध्ये सुंदर वर्णन केलं. तो 16 वर्षाचा पोर त्या शिवाजीराजांना असं म्हणतो की खबरदार जर टाच मारून मी जाल पुढे चिंधऱ्या उडविल राई राई. काय म्हणतो तो? खबरदार जर घोड्याचं एक पाऊल जरी पुढे टाकला तर तुमच्या चिंधऱ्या उडवून टाकतील. या पोराच्या हातामध्ये काहीच नव्हतं चिंधऱ्या उडवायला, आणि त्या घोड्यावरच्या स्वाराच्या कमरेला तलवार होती.
तरीही तो म्हणतोय की खबरदार जर टाच मारून मी झालं पुढे चिंध्या उडविन राई राई वड्या. या गावाचे पाटील आपण कुठे चालला असे. अरे तुम्ही असाल कोण्या गावचे पाटील, पण इकडं कुठे चालणार, कसं चालणार. पुण्या गावाचे पाटील आपण कुठे चालला असे. शिवही ओलांडून असे लगामखेचा हा घोडीचा राव टाक टाकली असे या तुम्ही खड्या अंगणी. अरे घोड्यावरून खाली उतरा आणि या मैदानात माझ्या समोर माझ्या राजाच्या किल्ल्यावर तुम्ही कसे चालू. लगामखेचा हा घोडीचा राव टांग टाकली तुम्ही या खड्या अंगणी. शिवाजीराजांना हसू येतं. त्यारे 16 वर्षाचं पोरग आणि किती याच्या मनामध्ये स्वामी निष्ठा आहे, आपल्या स्वराज्याबद्दल किती प्रेम आहे. आणि महाराज गाल्यात लागायला हसतात. ते हसलेलं पाहून अजून चिडतो आणि म्हणतो पोर म्हणून हसण्यावानी वेळ नकाही नेऊ. मला का ओळखले हो तुम्ही. मला काय लहान पोरग समजून काय हसता का तुम्ही. मला काय ओळखलं तुम्ही. हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे. हे हाडही माझे नेचे पेचे नसे. माझ्या नसा नसातून हिंमत बाजी बसे. शिवाजी महाराज खुश होतात आणि महाराज त्याला सांगतात की अरे सावल्या मी शिवाजी राजाच आहे. महाराज ओळख करून देतात. महाराजांच्या कमरेचा शेला रुमाल काढतात, त्याला भेट म्हणून देतात आणि महाराज म्हणतात चला इमाम घे हा माझा शेला तुला. तू आहेस माझा खरा शेला. पण बोल सावल्या पुन्हा एकदा बोल. खबरदार जर टाच मारून झाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या राई राई एवढ्या. मला सांगायचं हे की 16 वर्षाचं एक शेतकऱ्याचं पोरग सुद्धा शिवाजी राजा किल्ल्यावरती नसताना माझ्या राज्याच्या किल्ल्यावरती कोणी अनोळखी माणूस नाही गेला पाहिजे एवढा विश्वास त्याच्या मनामध्ये होता शिवाजी राजांबद्दल. माझ्या राज्याचं रक्षण झालं पाहिजे हे 16 वर्षाच्या पोराला कळतं. आणि हा विश्वास ही श्रद्धा त्याच्या मनामध्ये यासाठी निर्माण झाली होती कारण हा राजा त्यांच्यासाठी काम करत होता. प्रत्येकाला माहित होतं की हा माझा राजा आहे. माता भगिनींना वाटायचं हा माझा मुलगा आहे. तरुणांना वाटायचं हा माझा सोबती साथी सबंधरी आहे. वृद्धांना वाटायचं की हा माझा मुलगा आहे. आणि प्रत्येकाला हे राज्य माझं वाटायचं. आणि छत्रपती शिवाजी राजेही म्हणाले होते की हिंदवी स्वराज्य व्हावं ही तू श्रींची इच्छा. पण आम्हाला हेच नाही कळलं की श्री म्हणजे नेमका कोण. श्रींची इच्छा म्हणजे कुणाची इच्छा. आता कार्यक्रमासाठी देशपांडे सर सांगतो या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री विशाल देशमुख. या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री राजेश सर, श्री जयस्वाल सर. श्री म्हणजे या स्वराज्यात राहणारा प्रत्येक व्यक्ती म्हणजे श्री. आणि म्हणून शिवाजीराजे म्हणाले होते हिंदवी स्वराज्य मागे ही तो श्रींची इच्छा. मग हिंदवी स्वराज्य म्हणजे नेमकं कुणाचं, फक्त हिंदूंचंच का. नाही. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये 18 पगड जातीचे माणसं होते. त्यामध्ये हिंदू मुस्लिम प्रत्येक जाती धर्माचा माणूस शिवाजीराजांनी स्वराज्यामध्ये घेतला होता. महाराजांनी मावळा निवडताना त्याची जात त्याचे धर्म कधीही बघितला नाही. त्याचं कर्तृत्व बघितलं, तो काय काम करतो हे बघितलं. आणि म्हणून महाराजांकडे जे आरमार होतं त्या आरमाराचे प्रमुख दौलत खान नावाचे मुसलमान सुद्धा राजांकडे होते. प्रत्येक जाती धर्माचा माणूस शिवाजीराजांकडे होता. म्हणजे महाराजांकडून आम्हाला हा पुढचा गुण शिकायचा आहे की आम्हाला जाती धर्मामध्ये भेदभाव करायचा नाही. आम्हाला अंधश्रद्धेपासून दूर राहायचं. जाती धर्मामध्ये भेदभाव करायचा नाहीये. महिलांचा सन्मान ठेवायचा आहे. हे सारे गुण आम्हाला शिवचरित्रामधून शिकणं अत्यंत गरजेचं आहे. मग आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. आज आम्ही आमच्या गाड्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव टाकतो. आज अनेकांच्या गळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे लॉकेट असतात. पण त्यांचं लॉकेट आम्ही आमच्या गळ्यात घालतो आणि त्यांचं नाव आम्ही आमच्या गाडीवरती टाकतो. त्यांचे विचार आम्ही आमच्या डोक्यामध्ये कधी टाकतो का याचा विचार सुद्धा तुम्ही आम्ही करून गरजेचं आहे. आज आम्ही गावागावामध्ये पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की 10-15 मुलं एकत्र येतात, वर्गणी गोळा करतात, जमा केलेल्या पैशामधून छानसा डीजे लावतात. छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक निघते आणि मिरवणुकीमध्ये गाणे तर एवढे भारी भारी असतात की शिवाजी महाराजांचं गाणंच नसतं आणि सगळे दुसरेच गाणे. म्हणजे कुणाची जयंती साजरी करतात हे तरी समजलं पाहिजे. पण या ठिकाणी या तुमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जो कार्यक्रम आहे या बँकेलाही वाटलं असतं ना, राजेश सरांना वाटलं असतं की आपण पण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करू, लावूया एखादा मस्तपैकी डीजे, सगळेजण मस्तपैकी थया थया नाचतील. नाही वाटलं. कारण नाचून काय होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावरती घेण्यापेक्षा त्यांना डोक्यामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि डोक्यात घेण्यासाठी हे विचारांचे वैचारिक कार्यक्रम होणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी हा वैचारिक कार्यक्रम. मग आम्ही पाहतो की शिवाजीराजांच्या जयंतीची जेव्हा मिरवणूक निघते, मिरवणूक थोडीशी पुढे जाते. आमच्या जयंतीतला मावळा यांनी पोटामध्ये काहीतरी दारू ढोसलेली असते. तो बेंबीच्या गेटापासून म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय. पण त्या तोंडाने तो शिवाजी महाराजांचं नाव घेतो. त्या तोंडामध्ये त्यांनी मावा मटेरियल गुटखा भरलेला असतो आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं. आणि त्या राजाच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये आम्ही चक्क नशेमध्ये बेधुंद होऊन शिवाजी महाराजांचं नाव घेतो. मग आम्हाला शिवाजी राजा समजला कुठं. शिवाजी राजांकडून हे शिकायचं की आम्हाला व्यसनापासून दूर राहायचं. हा पुढचा मूलमंत्र आम्हाला शिवाजी राजांकडून शिकायला पाहिजे. शिवाजी राजांना कोणतंच व्यसन नव्हतं. आज आम्ही शिवाजी महाराजांचं नाव आमच्या गाडीवरती टाकतो. पण तीच गाडी जेव्हा आपण बियर बारच्या समोर उभी करतो, दारूच्या दुकानाच्या समोर उभी करतो, तेव्हा आम्हाला त्या गाडीवरती शिवाजी राजांचं नाव लिहिण्याचा अधिकार आहे का याचा सुद्धा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे.
आमच्या दोन मोटरसायकलवरती मस्तपैकी शिवाजी महाराजांचं स्टिकर लावतो, मस्तपैकी दाढी ठेवतो, शिवाजी महाराजांचा मावळाही सांगायला लागतो, डोक्यावरती चंद्रकोर लावतो, ते ठेवलंच पाहिजे, काही हरकत नाही. परंतु जेव्हा तो त्या मोटरसायकलवरती बसतो, गाडीवरती बसतो आणि रस्त्यावरून जात असतो, त्या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने जेव्हा एखादी सुंदर युवती दिसते, तेव्हा त्याची नजर समोर असण्याऐवजी त्या युवतीकडे जाते. मग याला खरं छत्रपती शिवाजी महाराज समजलेत का, याचा विचार सुद्धा तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे. म्हणजे शिवाजीराजांची जयंती साजरी करायचं म्हणजे सगळं शिकायचं आम्हाला शिवाजीराजांकडून. आम्हाला शिवाजी राजा बनता येईल का, त्यांचे विचार आम्हाला घेता येतील का, हा विचार तुम्ही आम्ही करणं अत्यंत महत्वाचं. मग शिवाजीराजांच्या स्वराज्यामध्ये जेव्हा शिवाजीराजांनी गोरगरिबांसाठी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केलं होतं, तेव्हा या स्वराज्याच्या विरोधामध्ये अनेक आदिलशाही असेल, निजामशाही असेल, मुघल असेल, अनेक वेळा अनेक सरदार पाठवले शिवाजीराजांचं राज्य थांबवण्यासाठी. पण शिवाजीराजे मात्र प्रयत्न करत राहिले, गोरगरिबांना सोबत घेतलं, सामान्यांना सोबत घेतलं आणि शिवाजीराजांनी स्वराज्य निर्माण केलं. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे. जर तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरती गेलात आणि गुगलवरती टाकलं की हु इज द फाउंडर ऑफ इंडियन नेव्ही, तर गुगल सुद्धा तुम्हाला उत्तर देईल छत्रपती शिवाजी महाराज. या देशामधलं पहिलं आरमार ज्यांनी सुरू केलं होतं, पहिली नेव्ही ज्यांनी सुरू केली होती, छत्रपती शिवाजी महाराज होते. त्या काळामध्ये मुघलांना सुद्धा म्हणजे आदिलशाही, निजामशाही, मुघल हे सर्व मुस्लिम राज्यकर्ते होते. यांना हजला जाण्यासाठी जहाज लागायचे आणि त्या काळात काही विमानं नव्हते. मग जेव्हा हजला जाण्यासाठी जेव्हा यांना जहाज लागायची, तेव्हा हे लोक इंग्रजांकडून, पोर्तुगीजांकडून जहाज घेत होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांना ही कल्पना आली की आपल्याला जमिनीवरून तर काही धोका नाहीये, पण भविष्यामध्ये इंग्रजांकडून धोका आहे, पोर्तुगीजांकडून धोका आहे. तो धोका हा समुद्रामधून आहे, सागरामधून आहे, म्हणून आपण जहाज बनवल्या पाहिजे. मग जहाज बनवायच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं पोर्तुगीजांना. पोर्तुगीज अधिकाऱ्याला पत्र लिहिल्याने सांगितलं की मला 200 पोर्तुगीज जहाज बांधणारे माणसं पाहिजेत कामासाठी. पोर्तुगीजांना म्हटलं ठीक आहे, राजा पैसा द्यायला द्या पाठवून. पोर्तुगीजांनी 200 माणसं पाठवले, जहाज बांधण्याचं काम सुरू झालं सिंधुदुर्ग किल्ल्यापासून. शिवाजीराजांनी त्या माणसांच्या हाताखाली आपले हुशार हुशार मावळे ठेवले आणि काही दिवसामध्येच या मावळ्यांनी त्या पोर्तुगीजांकडून जहाज बांधणीचं काम शिकून घेतलं. पण पोर्तुगीजाच्या मनामध्ये असं आलं की अरे जर शिवाजी राजा जर जहाज बांधणीचं काम शिकला, जर त्यांनी आरमार तयार केलं, तर त्या आरमाराचा वापर, त्या जहाजांचा वापर तो आपल्याच विरोधामध्ये करेल आणि आपल्यालाच या देशामधून हकलून लागेल. पोर्तुगीजांनी त्या माणसांना परत पत्र लिहिलं आणि सांगितलं वापस आ. ते सगळे वापस निघून गेले. महाराजांच्या कानावरती बातमी गेली की सर्व जहाज बांधणीसाठी आलेले पोर्तुगीज परत गेले. महाराज म्हणले गेले ना, जाऊ द्या. पण तितक्या वेळेमध्ये महाराजांची जे मावळे, हुशार मावळे त्यांच्या हाताखाली कामासाठी होते, त्या मावळ्यांनी जहाज बांधणीचं काम शिकून घेतलं आणि छोटी मोठी अनेक छोटी मोठी गलबत, छोटी मोठी जहाज शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी. शिवाजी महाराजांचा आरमार आता मोठं होऊ लागलं. ही बातमी इंग्रजांच्या कानावरती गेली आणि इंग्रजांना वाटलं की जर शिवाजी राजाचं आरमार मोठं झालं तर शिवाजी राजा आपल्याला इतकं हकलून लागलेल्या देशामधून, मग काय करायचं. इंग्रजांनी एक प्रचंड मोठे जहाज बनवलं. त्या जहाजाचं नाव होतं फ्लोटिंग फोर्ट. फ्लोटिंग फोर्ट म्हणजे पाण्यावरती तरंगणारा किल्ला. ते एवढं मोठं जहाज होतं की त्या जहाजावरती जवळजवळ 100 तोफा बसायच्या आणि ते 100 तोफा घेऊन तो प्रचंड मोठा आवाज जहाज सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने पाठवून दिलं आणि आता इथं युद्धाला सुरुवात होणार. महाराजांची छोटे मोठे जहाज होते. महाराजांच्या मावळ्यांनी छोटे मोठे जहाज समुद्रामध्ये काढले. पण त्या फ्लोटिंग फोर्ट नावाच्या जहाजाची गोष्ट अशी होती की जहाज एवढं मोठं होतं की जर मुजोराचा वारा आला नाही तर ते जहाज पुढेही जात नव्हतं आणि मागेही जात नव्हतं. जहाज येऊन सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ येऊन थांबलं, पण वाराच आला नाही. जहाज काही पुढे जात नव्हतं. जहाजावरून जर तोफा सोडल्या त्या किल्ल्यापर्यंत पोहोचत नव्हत्या. शिवाजी महाराजांची मावळे समुद्रामध्ये उतरले, छोटे मोठे आपले जहाज घेतले आणि त्या जहाजाला, फ्लोटिंग फोर्ट नावाच्या जहाजाला चहूबाजूंनी घेतलं, इतकं वैतागून टाकलं की हातामध्ये काहीतरी तेलाच्या बाटल्या घ्यायच्या, त्या जहाजावरती नेऊन आदळायच्या आणि जहाज पेटून द्यायचं. असं चहूबाजूंनी ते फ्लोटिंग फोर्ट नावाचं जहाजावरच्या लोकांना इतकं वैतागून टाकलं की इंग्रजांना कळालं की आता तर आपण युद्धामध्ये जिंकू शकत नाही. पण हे फ्लोटिंग फोर्ट नावाचं जहाज जर शिवाजी राजाच्या हातामध्ये सापडलं तर शिवाजी राजा हे जहाज घेऊन आपल्याचकडे वापस येईल. आणि म्हणून इतिहासामध्ये नोंद आहे की इंग्रजांनी ते फ्लोटिंग फोर्ट नावाचं जहाज अरबी समुद्रामध्ये बुडवून टाकलं. म्हणजे ते इंग्रज म्हणायचे की आम्हाला समुद्रामध्ये कोणी हरवू शकत नाही, आम्हाला समुद्रामध्ये कोणी नमवू शकत नाही. त्याच इंग्रजांची मस्ती समुद्रामध्ये सुद्धा जिरवण्याचं काम ज्या राजाने केलं ते राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जेव्हा वाढत चाललं होतं तेव्हा आदिलशाहीने एक प्रचंड मोठा सरदार, अफजल खान नावाचा प्रचंड मोठा सरदार महाराष्ट्रामध्ये पाठवला. अफजल खान अतिशय बलाढ्य होता. आतापर्यंत एकाही युद्धामध्ये न हरलेला सरदार म्हणजे अफजल खान. आता शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट पाहायचं काय. अफजल खानाकडे लाखोचं सैन्य होतं, शिवाजी महाराजांकडे मुठीभर मावळे होते. पण तरी सुद्धा शिवाजीराजे अफजल खानाला हरवू शकतात. त्याच्या मागे शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट, त्यांचं स्किल्स, त्यांनी जे नियोजन केलं होतं ते अतिशय महत्वाचं होतं. अफजल खान जेव्हा लाखोचं सैन्य घेऊन आला तेव्हा शिवाजीराजांनी सांगितलं की खान साहेब आम्ही तुम्हाला घाबरलो, तुम्ही एवढं मोठं सैन्य घेऊन आमच्याकडे येऊ नका, आपण भेटूया, भेटून काहीतरी बोलू. अफजल खानालाही वाटलं तो घाबरला असं.
आणि म्हणून शिवाजी महाराजांनी पत्रावर पत्र पाठवत राहिले आणि अफजल खानालाही वाटलं की अरे भेटेल काहीतरी होईल. आणि मग अखेर जेव्हा भेटीचा दिवस ठरला तो ठरला प्रतापगडाच्या पायथ्याशी. म्हणजे शत्रूकडे लाखोचं सैन्य, पण शत्रूला स्वतःच्या मैदानामध्ये आणून कसं हरवायचं हे पहिलं मॅनेजमेंट छत्रपती शिवाजीराजांनी केलं होतं. अफजल खानाला वाटलं की जर आपण युद्धामध्ये मैदानावरती शिवाजीराजाला बोललं तू काय येणार नाही आणि जर आलाच नाही तर करायचं काय, ठीक आहे हरकत नाही, आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊया. दिवस ठरला. ठरलेल्या दिवशी दोघांनी फक्त 10 माणसांना सोबत यायचं होतं. ते सुद्धा आपापले बॉडीगार्ड असतात, अंगरक्षक असतात. शिवाजी महाराजांचे 10 अंगरक्षक आणि अफजल खानाचे 10 अंगरक्षक. त्यांना घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी यायचं. पण अफजल खानाने काय केलं की 2000 सैनिकांची फौज घेतली. त्या लाखोच्या सैनिकांमधून अफजल खानाने 2000 सैनिक बाजूला काढले. ते सैनिक म्हणजे सर्वात चांगले सैनिक होते. त्यांना घेऊन तो प्रतापगडाकडे निघाला. महाराजांनी किल्ल्याच्या वरून पाहिलं. बरं ठिकाण सुद्धा कसं निवडलं, मॅनेजमेंट पहा काय होतं महाराजांचं. भेटीची वेळ दुपारची आणि दुपारच्या वेळी म्हणजे अफजल खान जेव्हा वर किल्ल्याकडे पाहिजे तेव्हा सूर्यवर असणार आकाशामध्ये. अफजल खानाला किल्ल्यावर काय हालचाल चालली ती दिसणार नाही, पण शिवाजीराजांना मात्र किल्ल्यावरून खालचं सगळं दिसणार. ते ठिकाण असं ठरलं की ते एकदम खाली जमिनीवर पण नाही आणि किल्ल्यावर पण दोन्हीच्या मध्यभागी. म्हणजे बाकीचं सैन्य सगळं किल्ल्याच्या खाली. 2000 सैनिकांना घेऊन जेव्हा अफजल खान वरती येतो तेव्हा शिवाजीराजांनी वकिलाला पाठवलं आणि सांगितलं की ठरलं होतं काय 10 माणसं घेऊन यायची. जर तुम्ही 2000 सैनिकांना घेऊन येत असाल तर शिवाजीराजाकडे भेटायला येणार नाही. अफजल खानाला वाटलं आता इथपर्यंत आलोय, काय करायचं, ठीक आहे. अफजल खानाने त्या 2000 सर्वात चांगल्या सैनिकांना मध्ये सोडलं. म्हणजे लाखोचं सैन्य मागे, ते 2000 सैन्य त्यांच्यापासून सुद्धा तुटलं आणि अफजल खान त्यांना सोडून पुन्हा वर निघून. म्हणजे इथे शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट नियोजन होता. शामियाना सजला होता, अतिशय सुंदर असा शामियाना सजला. महाराज शामियानाच्या समोर आले. 10 अंगरक्षक होते. ठरल्याप्रमाणे 10 अंगरक्षक, दोघांच्याही 10 अंगरक्षकांना त्या शामियानाच्या बाहेर थांबायचं होतं. महाराज जेव्हा मध्ये गेले, मध्ये फक्त सोबत त्यांचे वकील होते. महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ आणि अफजल खानाचे वकील कृष्णाजी भास्कर हेच फक्त मध्ये होते. पण त्या अफजल खानाचा बॉडीगार्ड सय्यद बंडा, ज्याला बडा सय्यद असं देखील म्हणतात, तो त्या ठिकाणी उभा होता. शिवाजी महाराज मागेच थांबले आणि वकिलाला सांगितलं की ठरलं होतं की बॉडीगार्ड सगळे बाहेर. परत अफजल खानाला त्या सय्यद बंडाला सुद्धा बाहेर सोडावं लागलं शामियानाच्या. आता शामियानामध्ये फक्त 4 माणसं होते. शिवाजीराजे, अफजल खान, त्यांचा वकील आणि शिवाजीराजांचा वकील. शिवाजीराजे समोर आले. शिवाजीराजांच्या डोळ्याकडे अफजल खानांनी पाहिलं आणि पाहिलं अरे हा तर काहीच घाबरला नाही. मला मागच्या कित्येक दिवसापासून पत्र येते की खान साहेब मिले घाबरलो, तुम्ही खूप शूरवीर आहात, धाडसी आहात, पराक्रमी आहात. त्याच्या डोळ्यामध्ये तर कुठंच भीती दिसत नाही. अफजल खानला माहित होतं की शिवाजीराजाला इथून सोडायचं नाही, जाऊ द्यायचं नाही. त्यांनी सांगितलं आओ शिवाजीराजे हमारे गले लगो. शिवाजीराजे जवळ आले. अफजल खान चांगला मोठा धिप्पाड होता, उंचीला सुद्धा शिवाजीराजांपेक्षा जास्त होता. आणि गळाभेट घेतली शिवाजीराजांची आणि जशी गळाभेट घेतली शिवाजीराजांची मान आणि आपल्या हाताखाली दाबली आणि सोबत असताना चाकू काढला आणि तो चाकू काढून शिवाजी महाराजांच्या पाठीवरती वार केला. पण शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट अगोदरच ठरलं होतं. शिवाजीराजांना माहित होतं की अफजल खानाला जो कोणी भेटायला गेला तो आतापर्यंत कधीच वापस आलेला नाही. आपण तर भेटायला जातोय, पण आता अफजल खान वापस गेला नाही पाहिजे, याचं नियोजन छत्रपती शिवाजीराजांनी अगोदरच केलं होतं. महाराजांनी डोक्यावरती झिरटोप घातला होता. शरीरामध्ये आपल्या अंगरखा प्रदान केला होता. हातामध्ये वाघनखे होते, बिछवा होता. म्हणजे महाराजांनी सगळे शस्त्र घेऊन महाराज तिथे गेले होते. आतापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये वाघनख नावाचं शस्त्रच कोणी पाहिलं नव्हतं. शिवाजीराजांनी वाघनख नावाचं शस्त्र तयार केलं. ते शस्त्र म्हणजे काय, हाताकडे पहिले कसे अंगठी दिसणार, वरच्या बाजूने पहिले अंगठी दिसणार, पण आतल्या बाजूने वाघासारखे नख त्याला होते. जर अशी मूठ बंद केली तर समोरच्याला कळणार सुद्धा नाही की आपल्या हातामध्ये शस्त्र आहे. जेव्हा शिवाजीराजांची त्यांनी मान पकडली आणि पाठीवरती वार केला, अंगरखा केला, फाटला. राजांना कळालं की दगा झालाय. शिवाजीराजांनी आपली मूठ उघडली आणि हातातल्या त्या वाघनखाचा वार अफजल खानाच्या पोटावरती केलं आणि पोट बाहेर ओढलं. जसं पोट ओढलं, अफजल खानाच्या पोटामधून आतडे बाहेर पडले. अफजल खानाला कळालंच नाही की अरे मी एवढा मोठा धिप्पाड, हा इतकुसा शिवाजीराजा आणि माझं पोट फाडलंय. त्यांनी ते फाटलेलं पोट हातामध्ये भरला, दगा झाला म्हणून हातातला तो खंजीर बाजूला फेकला आणि तो त्या शामियानाच्या बाहेर पडला. जसं अफजल खान शामियानाच्या बाहेर पडतो, बाजूला वकील होता. कारण भेटण्या अगोदर राजांची तलवार राजांच्या वकिलाकडे होती, अफजल खानाची तलवार त्याच्या वकिलाकडे होती. जसं राजांनी त्याच्यावरती वार केला, त्या अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर त्यांनी तलवार उपसली आणि शिवाजी महाराजांच्या मस्तकावरती वार केला. पण डोक्यावरती झिरटोप होता आणि म्हणून महाराज कसे बसे वाचले. महाराजांनी एका तलवारीच्या वारीमध्ये त्या कृष्णाजी भास्करला सुद्धा संपवलं. अफजल खान जेव्हा बाहेर येतो, मध्ये आवाज काहीतरी गोंधळाचा आवाज आला, दगा हुआ हा आवाज ऐकून अफजल खानाचा जो बॉडीगार्ड होता सय्यद बंडा, तो मध्ये येतो. हातामध्ये दानपट्टा घेतो. तो दानपट्टा चालवण्यामध्ये अतिशय तरबेज होता आणि तो सरळ शिवाजी महाराजांच्या अंगावरती धावून येतो. पण त्याचा बॉडीगार्ड मध्ये गेला म्हणून शिवाजी महाराजांचा बॉडीगार्ड मध्ये. शिवाजी महाले
शिवाजी महाराज त्याच्या मागे धावतो. तो सय्यद बंडा जसा शिवाजी महाराजांच्या अंगावरती वार करणार त्याने तलवार काढली, त्याचा हात वरचा वर उडवलाय. त्याला पत्ताही लागला नाही की तलवार आली कुठून, हात गेला कुठून, तो दानपट्टा कुठून. बाकीचे जे 10 बॉडीगार्ड होते, म्हणजे नियोजन बघा काय, त्यांचेही 10 बॉडीगार्ड. शिवाजी महाराजांचे सुद्धा 10 अंगरक्षक होते. पण त्या युद्धामध्ये त्या अफजल खानाचा एकही अंगरक्षक तिथून जिवंत गेला नाही आणि महाराजांचा एकही माणूस तिथून मेला नाही. सर्वच्या सर्व माणसं जिवंत होती. याला म्हणतात मॅनेजमेंट. अफजल खान त्या शामियानाच्या बाहेर जातो आणि सरळ पालखीमध्ये जाऊन बसतो. पालखीमध्ये बसतो, जी पालखी उचलणारी भोली असतात ते पालखी उचलतात, समोर जाणार त्या संभाजी कावजी धावत जातो. त्या पालखी उचलणाऱ्या भोयांचे पाय कापून टाकतो. पालखी दन दिशा खाली आदळते. त्या पालखीमध्ये हात घालतो, अफजल खानाच्या केसाला धरून त्याचं मुंडकं बाहेर काढतो आणि तलवारीने 2 खावामध्ये अफजल खानाचं मुंडकं त्याच्या घरापासून घेतो. आता महाराजांची अजून प्लॅनिंग बघा काय. जे 2000 सैनिक बाहेर थांबले होते त्यांना पत्ता पण नाही, कारण त्या काळात व्हॉट्सअप वगैरे नव्हतं. लगेच एकूण फोटो पाठवला, अफजल खानाचा वध झाला, डन, असं काही नव्हतं. म्हणजे कुणाला काही कळतही नव्हतं बरं काय चाललंय किल्ल्यावरती. पण शिवाजी महाराजांनी नियोजन आधीच करून ठेवलं होतं. अगोदरच्या रात्रीपासून जे त्याचं लाखोचं सैन्य होतं, त्या सैन्याच्या अवतीभोवती, सैन्याच्या जागोजागी तुकड्या होत्या, त्या सैन्याच्या अवतीभोवती शिवाजी महाराजांनी चहूबाजूंनी अगोदरच आपले माणसं पेरून ठेवले होते रात्रीपासून. महाराजांना माहित होतं की उद्या आपण अफजल खानाचा वध करणार आहोत. हा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास शिवाजी राजांमध्ये होता. आणि जसा अफजल खान मारला गेला, गडावरती तोफांचा आवाज झाला. जसा तोफांचा आवाज होतो न होतो सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये लपलेले आपले मावळे बाहेर येतात आणि अफजल खानाच्या सैन्यावरती तुटून पडतात. त्यांना वाटलं अरे अफजल खान भेटायला गेलाय, युद्ध कुठे, तिथं भेट आहे. पण अचानकपणे वार करतात आणि सर्व सैन्याचा छेंदा मेंदा त्या ठिकाणी केला जातो. महाराजांनी त्यांच्या सैन्याला तर हरवलं, पण इथे महत्वाची गोष्ट ही होती की त्यासोबत महाराजांना 12,000 घोडे त्या ठिकाणी सापडले. म्हणजे घोडे जरी मिळवायचे सैन्यासाठी तर कुठून आणायचे, विकत घोडे आणायचे. आता घोड्या काय लवकर बनवतात ना, गाड्यांसारखं कारखान्यामध्ये बनवलं. महाराजांना 12,000 घोडे मिळाले, तोफा मिळाल्या. त्या काळामध्ये तोफ मिळणं पण ते सोपं काम नव्हतं. म्हणजे अफजल खान तर मेलाच, पण त्यासोबत आपलं सैन्याची ताकद सुद्धा वाढली. आणि हे सगळं नियोजन शिवाजीराजांनी अगोदरच केलं होतं. म्हणजे शिवाजी नियोजन कोणत्याही गोष्टीचं कसं करावं हे जर आपल्याला शिकायचं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. म्हणजे संकट कितीही मोठं असू द्या, आज आमच्यासमोर छोटे मोठे संकट असतात. शेतकऱ्याला वाटतं की शेतामध्ये काही पिकलं नाही तो आत्महत्या करतो. एखाद्याला वाटतं की आता माझ्यावरती कर्जाचा डोंगर आहे, आत्महत्या करतो. एखाद्या लेकराला वाटतं की परीक्षेमध्ये कमी मार्क पडले तो आत्महत्या करतो. एखाद्या पोरगी नाही म्हणली म्हणून पण आत्महत्या करतो. पण शिवाजी राजांनी मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये किती मोठमोठे संकट पाहिलं, पण कधी आत्महत्येचा विचार मनामध्ये आणला नाही. त्यांनी आत्मविश्वास मनामध्ये ठेवला. संकट कितीही मोठं असू द्या, तुमच्या मनामध्ये जर हिंमत असेल ना, त्या संकटाला जर मी सामना करत असेल, म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, नथिंग कॅन चेंज बाय चेंजिंग द फेस, बट एव्हरीथिंग कॅन चेंज बाय फेसिंग द चेंज. आलेल्या संकटाला फेस करून, सामना करून आपण प्रत्येक संकट हे बदलू शकतो. हा विचार, हा आदर्श आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून घ्यायचा. अफजल खान एवढा मोठा बलाढ्य सरदार होता की त्याला मारल्यानंतर संपूर्ण हिंदुस्थान हादरून गेलं होतं की एवढ्या मोठ्या अफजल खानाला, ज्या अफजल खानाला कुणीही युद्धामध्ये हरवू शकलं नाही, त्याचा डायरेक्ट खात्माच. आणि मग आदिलशहाने शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी अजून एक सरदार पाठवला, सिद्दी जोहर नावाचा. आणि वरून औरंगजेबाने म्हणजे मुघलांनी तिकून एक सरदार पाठवला, शाहिस्ते खान नावाचा. म्हणजे 10 नोव्हेंबर 1666 अफजल खान मारला गेला आणि लगेच फेब्रुवारी महिन्यामध्ये शाहिस्ते खान महाराष्ट्रामध्ये येतो आणि जून जुलै मध्ये तो सिद्दी जोहर सुद्धा महाराष्ट्रामध्ये येतो. उत्तरेकडून एक सरदार, दक्षिणेकडून एक सरदार. शिवाजीराजांना कैदेत पकडायचं या विचाराने दोन्हीतून 2 सरदार आहेत. पण शिवाजीराजे थांबले नाही. आपण बघा ना, एखाद्या परीक्षेमध्ये काहीतरी छान मार्क मिळाले, एखाद्या काहीतरी सक्सेस मिळवलं, यश मिळवलं की आपण मस्तपैकी आराम करतो, पार्टी करत बसतो, एन्जॉय करत बसतो. शिवाजीराजे थांबले नाही. ते नाही म्हणले आता अफजल खान मारलाय, मावळ्यांनो चला आपण मस्तपैकी पार्टी करूया. शिवाजीराजे नाही म्हणाले. दुसऱ्या दिवशीपासून शिवाजीराजे दुसरे गडकिल्ले घ्यायला गेले आणि शिवाजीराजे एक एक गडकिल्ला घेत गेले. महाराजांना माहिती आहे अफजल खान गेलाय, शत्रू घाबरलेला आहे आणि महाराजांनी गडकिल्ले घेण्याचा पराक्रम हा चालूच ठेवला. आणि अखेर महाराज पोहोचले पन्हाळा किल्ल्यावरती. पन्हाळा किल्ला ताब्यामध्ये घेतला आणि सिद्दी जोहरचं जे सैन्य दक्षिणेकडून आलं होतं महाराष्ट्रामध्ये, ते सुद्धा पन्हाळा किल्ल्याच्या अवतीभोवती आलं आणि पन्हाळा किल्ल्याला चहूबाजूने त्यांनी वेढा दिला. इथेही लाखोचं सैन्य महाराज किल्ल्यावरती. महाराजांकडे 5,000 फक्त मावळे किल्ल्यावरती होते. आता करायचं काय? चहूबाजूंनी वेढा दिला, खाली यायला काही मार्गच नाही, खाली यायचं तर सैन्यामध्ये जावं लागेल. चहूबाजूंनी वेढा दिला होता. महाराज म्हणजे हरकत नाही, दिल्याने वेढा देऊ द्या, आपण बरंच थांबलो. आणि जुन्या काळामध्ये व्यवस्था अशी होती, नियोजन असं होतं की किल्ल्यावरती धान्य कोठारे असायचे मोठमोठे. आजही तुम्ही जर पन्हाळा किल्ल्यावरती गेला तर तुम्हाला मोठमोठे 3 धान्य कोठार दिसतील आणि ते धान्य कोठार पूर्णपणे भरलेले असायचे. म्हणजे ज्यावेळेस त्या किल्ल्याला वेढा दिला जाईल त्यावेळेस ते धान्याचा वापर करून आपल्याला खाता येता येईल आणि जगता येईल काही दिवस, यासाठी ते नियोजन असायचं. महाराज म्हणजे हरकत नाही, आज ना उद्या वेढा कमी होईल, आपण थांबूया किल्ल्यावरच. 1 दिवस 2 दिवस 1 महिना 2 महिना 6 महिने झाले पण वेढा काय कमी होत नाही. राजांना वाटलं पावसाळ्यामध्ये कमी होईल,
पाऊस सुरू झाला, पण वेढा काही कमी झालाच नाही. सिद्धी जोहर जागेवर बसला. याला धान्य आणायला सोपं होतं बाहेरच्या बाजूने, पण महाराजांचं किल्ल्यावरचं धान्य संपत येत होतं. आता करायचं काय? आता काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही. आणि महाराज विचार करत होते की नेमकं करायचं काय, या वेड्यामधून बाहेर नेमकं निघायचं कसं. आणि अचानक शिवाजीराजांच्या समोर त्यांचा मावळा उभा राहतो. त्या मावळ्याचं नाव होतं शिवा काशीद. तो दिसायला शिवाजीराजांसारखा होता. आणि प्रत्येकाला वाटतं, आजही आमच्या तरुणांना वाटतं ना की अरे मी शिवाजीराजांसारखा दिसला पाहिजे, आणि म्हणून आपण दाढी ठेवतो की नाही. तो शिवा काशीद सुद्धा त्या काळामध्ये शिवाजीराजांसारखी दाढी ठेवायचा. का? कारण मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, मी राजांसारखा दिसला पाहिजे. तो राजांच्या समोर जातो आणि म्हणतो, महाराज एक सांगू का? महाराज म्हणतात, सांग शिवा काय. तो शिवा काशीद म्हणतो, महाराज मी तुमच्यासारखा दिसतो की नाही? शिवाजीराजे म्हणतात, हो. मग मी शिवाजीराजा बनून जातो सिद्धी जोहरकडे, आणि तुम्ही किल्ल्याच्या मागच्या बाजूने निघून जा. महाराज म्हणले, अरे पण शिवा तुला कळते का, तू काय म्हणतोय? तू जर त्या सिद्धी जोहरच्या तावडीमध्ये गेला तर तो सिद्धी जोहर काय तुला सत्कार नाही करणार, तो ठार मारेल. तुम्हाला महाराज हरकत नाही, लाख मिळले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे महाराज, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही आमच्यासारख्या लाखोंना जगवता राजे. अहो मी गेलो तरी हरकत नाही. राजे खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतात की अरे नको शिवा, तू ऐक माझं, या भांगडीत नको पडू. पण शिवा काशीद नाही, राजा मी जाणार, मी शिवाजी राजा बनून जाणार राजा, मला तुम्ही जाऊ द्या. आणि अखेर त्याच्या हट्टापुढे शिवाजीराजांना माघार घ्यावी लागते. दिवस ठरतो. शिवाजीराजे संध्याकाळच्या वेळेला त्या सिद्धी जोहरला पत्र लिहितात की उद्या संध्याकाळी आम्ही तुला शरण येत आहोत, आम्ही हार मानले युद्धामध्ये. तो सिद्धी जोहर खूप खुश होतो की शिवाजी राजा मला शरण येतोय. तो शिवाजी राजा, ज्या शिवाजीराजाने आदिलशहाला वैतागून सोडलं, ज्या शिवाजीराजाने औरंगजेबाला वैतागून सोडलं, ज्या शिवाजीराजाने त्या अफजल खानाचा पोटला फाडला, पोट फाडलं, तो शिवाजी राजा मला शरण येतोय. तो खूप खुश झाला, आनंदामध्ये होता, आणि तो एन्जॉय करायला लागला, पार्टी करायला लागला. आणि जसं याला कळालं की शिवाजी राजा शरण येतोय, सैन्याचा तो वेढा होता थोडासा ढिला झाला, आणि सगळा वेढा सर्व सैनिक समोरच्या बाजूला थांबले, कारण किल्ल्याचा जो दरवाजा होता तो समोरच्या बाजूने होता. संध्याकाळची वेळ झाली, ठरलेला दिवस आला. 2 पालख्या किल्ल्यावरती तयार झाल्या. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजीराजे होते, तर दुसऱ्या पालखीमध्ये तो शिवा काशीद होता. 2 पालख्या. शिवा काशीदने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच वस्त्र परिधान केले होते. शिवाजीराजांसारखा झिरोटोप होता, शिवाजीराजांसारखा अंगरखा होता, शिवाजीराजांसारखी जुते होते, तलवार होती. हुबेहूब तो शिवाजी राजा दिसायला लागला. 2 मिनिट तर राजांनाही विश्वास नाही बसला की हा माझाच कोणीतरी हमशकल आहे. आणि अखेर दोन्ही पालख्या किल्ल्यावरून निघाल्या. एक पालखी किल्ल्याच्या समोरच्या बाजूने आणि एक पालखी किल्ल्याच्या मागच्या बाजूने. समोरची पालखी थोडी लवकर निघाली, कारण जशी ती पालखी खाली येताना दिसली, सर्व सैनिक समोर आले महाराजांना पकडण्यासाठी, आणि मागचा बेडा जसा ढिला झाला, शिवाजीराजांची पालखी मागच्या बाजूने निसटली, विशाल कडक. पालखी खाली येत होती. जशी जशी पालखी खाली येते, महाराज दिसतात आलेले, तसा तसा हा सिद्धीधर अजून आनंदामध्ये होता, अजून तुमतून द्या मारायला लागले. आणि शिवाजीराजा आला, शिवाजीराजाला मी पकडलं, मी पकडलं, मी पकडलं. तो आनंद साजरा करत होता. आणि अखेर ती पालखी खाली येते. शिवाजीराजे शिवा काशीद त्या पालखीमधून खाली उतरतो, एकदम आयटी मध्ये शिवाजीराजांसारखे स्टाईल आहे. आता शिवाजीराजांना कोणी पाहिलंच नव्हतं त्या काळामध्ये. मी आता सांगितलं काय व्हॉट्सअप नव्हतं की शिवाजीराजे कसे होते काय होते. फक्त माहित होतं की अशी दाढी आहे, लांब लचक इतकी उंची आहे, दिसायला असा रंग आहे. फक्त ऐकीव गोष्टी होत्या. त्या सिद्धी जोहरलाही वाटलं ठीक आहे असेल शिवाजीराजाच. शामियानामध्ये तो शिवा काशीद येतो, एकदम आयटी मध्ये शिवाजीराजांसारखा पायावरती पाय टाकून बसतो. याला अजूनही शंका आहे की शिवाजीराजा मी पकडला की नाही, हा चिमटा घेऊन बघतो, मी स्वप्न पाहतो की काय. जेव्हा जोराचा चिमटा बसतो कळतं अरे नाही, वास्तव्य आहे शिवाजीराजा माझ्या समोर. तो त्या शिवाजीराजाला म्हणजे शिवा काशीदला विचारतो, क्यों शिवाजीराजे हमारे साथ शराब पियोगे? आणि तो सिद्धी जोहर म्हणतो, नाही हम शराब नहीं पीते. कारण त्यालाही माहित होतं की शिवाजीराजाला सुपारीच्या खंडाचंही व्यसन नव्हतं. हा टेस्ट करत होता की हा दारू पितो की नाही. याला आता विश्वास बसला की नाही या खरंच शिवाजीराजा आहे. आणि बोलण्याची सुरू होतं तितक्या त्या ठिकाणी फाजल खान येतो. हा फाजल खान म्हणजे अफजल खानाचा मुलगा. ज्या वेळेस शिवाजीराजांनी अफजल खानाचं पोट फाडलं होतं, तेव्हा या फाजल खानाला माहित होतं की शिवाजीराजांच्या मस्तकावर तलवारीची एक वार झाला होता. डोक्यावरती झिरोटोप होता म्हणून महाराज वाचले, पण कपाळावरती मात्र त्या तलवारीची निशाणी होती. जर हा शिवाजीराजा असेल तर याच्या कपाळावर तलवारीची निशाणी असायलाच पाहिजे. तो धावत समोर येतो, डोक्यावरचा झिरोटोप बाजूला काढतो आणि पाहतो कपाळावरती कोणतीच निशाणी नाही. तर म्हणतो, हुजूर दगा हुआ, याचे शिवाजी नाही आहे. त्या सिद्धी जोहरला काय कळतच नाही, तो हँग होऊन जातो. तो म्हणते चाललंय काय, काल रात्री पत्र येतं की उद्या आम्ही तुला शरण येतोय, आता शिवाजीराजा येतोय आणि थोड्या वेळानं कळतं हा शिवाजीराजाच नाही. मग तू आहेस कोण? तो सिद्धी जोहर उठतो, हातामध्ये तलवार घेतो आणि विचारतो, सच बोल, कौन है तू? तो म्हणतो मैं शिवाजी हूं. तू शिवाजी राजा है? तो मला, मैं शिवाजी राजा नाही, लेकिन मैं भी शिवाजी हूं. माझ्या स्वराज्यातला प्रत्येक मावळा हा शिवाजी राजाच आहे आणि मी सुद्धा शिवाजी राजाच आहे. तो म्हणतो, क्या इसका अंजाम जानते हो? तो शिवा काशीद म्हणतो, हम मराठे कभी अंजाम की फिक्र नहीं करते, कारण समसमणाऱ्या पोलादाला तलवारीची पाठ म्हणतात.
समसमणाऱ्या पोलादाला तलवारीची पाठ म्हणतात आणि जे मरणालाही घाबरत नाहीत ना त्याला मराठ्याची जात म्हणतात, असं हा मौला त्या सिद्धीजोहरला सांगतो. सिद्धीजोहर हातामध्ये भाला घेतो, तो भाला घेऊन त्या शिवा काशीच्या छातीमध्ये खूप असतो, रक्ताची चिलकांडी उडते, तो शेवटचा श्वास घेत असतो, मातीवरती पडतोच, पण शेवटचा श्वास घेताना म्हणतो की अरे मी मरतोय, पण मी शिवा काशी म्हणून मरत नाही, मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणण्यासाठी मी एक वेळा नाही 100 वेळा मरायला तयार आहे, असे हे स्वामिनिष्ठ मावळे शिवाजीराजांकडे होते. आणि म्हणून शिवाजीराजांचं स्वराज्य निर्माण झालं. आता मी सांगितलं की जे मरणालाही घाबरत नाही त्याला मराठ्याची जात म्हणतात. काही जणांना वाटलं असेल मग शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे फक्त मराठ्यांसाठीच का? नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्याचं नाव होतं मराठा सैन्य. आपण राष्ट्रगीतामध्ये ऐकतो पंजाब सिंध गुजरात मराठा. म्हणजे ज्याप्रमाणे पंजाब एक प्रांत आहे, ज्याप्रमाणे सिंध एक प्रांत आहे, ज्याप्रमाणे गुजरात एक प्रांत आहे, त्याप्रमाणे मराठा ही सुद्धा केवळ एक जात नसून ते सुद्धा एक प्रांत आहे. या देशामध्ये या महाराष्ट्राच्या मातीवरती प्रेम करणारा तो प्रत्येक जण मराठा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावरती प्रेम करणारा तो प्रत्येक जण मराठा, शिवाजी महाराजांचं कार्य पुढे चालवणारा तो प्रत्येक जण मराठा. शिवाजीराजांकडे प्रत्येक जाती धर्माचा माणूस होता, पण जेव्हा हे माणसं शत्रूवरती हल्ला करण्यासाठी जायचे तेव्हा ते म्हणत काय अमुकाला हा तमुकाला ते म्हणायचे मराठे आहे, भागो भागो मराठे आहे. म्हणजे मराठा म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्यामध्ये सामावलेला होता. ही मराठा शब्दाची व्यापक व्याख्या तुम्हाला मला कळणं गरजेचं आहे. मग शिवाजीराजांनी तो वेळा तो पार केला. शिवाजीराजांची पालखी मागच्या बाजूने निघाली, ती विशाळगडाकडे जात होती आणि विशाळगडीकडे जात असताना त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे ज्यांनी पावनखिंड, सर्वांना माहिती पावनखिंड, ती पावनखिंड बाजीप्रभू देशपांडेने लढवली आणि शिवाजीराजाच्या नंतर विशाळगडाकडे पोहोचले. म्हणजे शिवाजीराजांचं स्वराज्य जेव्हा उभं होतं ना तेव्हा फक्त शिवाजीराजांमुळे नाही झालं, तर शिवाजीराजांच्या सोबत त्यांच्या जीवाला जीव लावणारे जी माणसं होती ज्यांनी स्वतःचा जीव दिला राजांसाठी, या मातीसाठी, त्या सर्वांच्या योगदानाने हे स्वराज्य तुमच्या माझ्यासाठी उभं राहिलं. आता एका माणसाचा बंदोबस्त झाला, शिवाजीराजे विशाळगडाकडे निघून गेले, पण दुसरीकडे तो शाहिस्तेखान आला होता महाराष्ट्रामध्ये. त्याचा काय करायचं? महाराजांनी काही दिवसानंतर एक पुन्हा प्लॅन आखला. पुन्हा त्यांचं मॅनेजमेंट बघा काय. आता शाहिस्तेखान लाल महालामध्ये आला होता पुण्यामध्ये, ऐन शहराच्या मध्ये ते लाल महाल नावाचं ठिकाण, त्या ठिकाणी त्या लाल महालाच्या बाजूनी 50,000पेक्षा जास्त बंदोबस्त होता सैनिकांचा. त्या 50,000पेक्षा जास्त सैनिकांच्या मध्ये घुसायचं आणि मध्ये घुसून शाहिस्तेखानाला मारायचं, अशी सर्जिकल स्ट्राईक करायची, हे शिवाजी महाराजांनी प्लॅन केलं. म्हणजे कोणी स्वप्नातही विचार नाही करणार. बरं माणसं किती न्यायची? 50,000 म्हणजे किमान 50 तरी लागतील आपले, सेम टू सेम. 25, 20, 10, फक्त 200 माणसं. 200 मावळे फक्त शिवाजी महाराजांनी घेतले. मग आता 200 माणसं जर 50,000च्या गणण्यामध्ये जाऊन त्या त्यांच्या सरदाराला शाहिस्तेखानाला जर मारण्यासाठी मारा जात असतील तर किती मोठी प्लॅनिंग असेल. मागच्या 1 महिन्यापासून महाराज प्लॅनिंग करत होते आणि महाराजांनी दिवस निवडला रमजानचा दिवस. रमजानचे उपवास असतात सर्व मुस्लिम बांधवांना, आणि त्या दिवशी मग महाराजांनी नियोजन काय केलं, 200 माणसांची वरात काढली, लग्नाची वरात आहे असं नाटक केलं. तर लग्नाच्या वरातीमध्येच आणि त्या काळामध्ये लग्नाच्या वरातीमध्ये तलवार वगैरे सोबत देत होते लोक. महाराजांनी 200 माणसांचं नियोजन केलं, अतिशय शूर धाडसी पराक्रमी सरदार सोबत घेतले. संध्याकाळच्या वेळेला लग्नाची वरात निघाली, गाजत गाजत ती वरात लाल महालाच्या मागच्या बाजूने निघाली होती. लाल महालाच्या मागच्या बाजूला एक भिंत थोडीशी कमकुवत होती. त्या कमकुवत भिंतीला भगदाड पाडण्यामध्ये आलं. तिथल्या विटावळीला सरकून त्या विटांमधून त्या भगदाडामधून महाराज आणि महाराजांचे मावळे लाल महालामध्ये शिरले. अंधार होता, संध्याकाळची वेळ होती. सरळ शाहिस्तेखानाच्या खोलीमध्ये शिरले आणि शाहिस्तेखानाच्या जशा खोलीमध्ये शिरले तर महाराजांनी तलवार काढली. शाहिस्तेखानाला आवाज आला, तो उठला, खिडकीमधून बाहेर पळणार. महाराजांनी तलवारीचा वार केला आणि सापटन तलवार त्याच्या हातावरती लागली. त्याच्या हाताची 3 बोट तुटली. महाराजांना कळलंच नाही, महाराजांना वाटलं शाहिस्तेखानच मिळेल आणि महाराज तिथून निघाले. पण वापस येत्या वेळेस महाराजांचेच मावळे मोठमोठ्याने ओरडायला लागले, शिवाजी आया, शिवाजी आया, भागो भागो भागो. म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावाचा दरारा एवढा होता की शिवाजी आया एवढं ऐकून त्या शाहिस्तेखानाचे सैनिक पळायला लागले आणि त्यांच्या पळण्यासोबत महाराजांचे 200 माणसंही पळायला लागले आणि सर्वच्या सर्व 200 माणसं सुखरूप किल्ल्यावरती वापस पोहोचले. महाराजांना नंतर समजलं की अरे शाहिस्तेखान मारला गेला नाही, त्याची बोटच तुटली नाही. पण आयुष्यभरात शाहिस्तेखान जेव्हा जेव्हा आपल्या हाताकडे बघायचा, बोटाकडे बघायचा, जेवताना बघितलं की याला शिवाजीराजा आठवायचा, पाणी पिताना बघितलं की याला शिवाजीराजा आठवायचा, हातात तलवार जरी घ्यायची ना तरी याला शिवाजीराजा आठवायचा. म्हणजे शिवाजीराजांचा दणका कसा असतो की शाहिस्तेखानाला सुद्धा शिवाजीराजांनी दाखवून दिलं. म्हणजे शिवाजीराजांसारखा माणूस एवढा मोठा का होतो, तर किती मोठमोठी संकट आली बघा. आणि प्रत्येक संकटाच्या वेळी महाराजांनी प्रत्येक वेळी कोणी माणूस नाही पाठवला, स्वतः गेले. अफजल खानाच्या वेळी महाराज सांगू शकले असते त्यांनी तानाजी जा अफजल खान लय मोठा आहे बाबा, मी मेलो गेले तर काय होईल. नाही, महाराज स्वतः गेले. शाहिस्तेखानाला मारायचे, 200 माणसांना फक्त घेऊन जायचे, महाराज स्वतः गेले.
म्हणजे जिथं संकट समोर येतं तेव्हा शिवाजीराजे स्वतः तिथं समोर गेले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य निर्माण झालं. हे तुम्हाला आम्हाला समजून घेऊन गरजेचं आहे. शिवाजी महाराजांचा एक मावळा होता लायजी कोळी पाटील नावाचा. आरमाराचं आपण उदाहरण पाहिलं की शिवाजी महाराजांनी देवी तयार केली. लायजी कोळी पाटील नावाचा हा एक माणूस त्याला शिवाजीराजांनी रायगडावरती बोलून घेतलं आणि त्या लायजी कोळी पाटलाला सांगितलं की तुला काय करायचं, आपला जंजिरा किल्ला घ्यायचा. म्हणजे महाराजांच्या आयुष्यामध्ये फक्त एकच किल्ला जिंकू शकले नाही, खूप प्रयत्नानंतर सुद्धा महाराजांनी जंजिरा किल्ल्यावरती एकूण 8 मोहिमा काढल्या, पण तरी सुद्धा जंजिरा किल्ला काही ताब्यामध्ये आलाच नाही. कारण तो किल्ला म्हणजे समुद्राच्या मध्यभागी आणि समुद्रामधून जावं लागत होतं किल्ला घेण्यासाठी. महाराजांनी यावेळी लायजी कोळी पाटलाला सांगितलं की तू काय करायचं की ठरलेल्या दिवशी तू फक्त आपल्या जहाजामध्ये काही सिड्या घेऊन जायच्या आणि त्या किल्ल्याच्या मागच्या बाजूला तू सिड्या लावायच्या. लायजी कोळी पाटील हा नावाडी होता, सगळे नाव होती. ठरलेल्या दिवशी तो त्यांनी काही सिड्या घेतल्या त्या नावेमध्ये ठेवल्या, तो गेला, त्यांनी सिड्या लावल्या आणि ठरलं असं होतं की तो सिड्या लावून तो त्याचं काम करणार, तो निघून जाणार आणि नंतर रात्री 2च्या नंतर महाराजांचे मावळे त्या ठिकाणी जातील, त्या सिड्यांचा वापर करून किल्ल्यामध्ये उतरतील, युद्ध करतील आणि किल्ला जिंकतील. असं सगळी प्लॅनिंग ठरली होती. तो लायजी कोळी पाटील जातो, सिड्या लावतो. आता याला वापस यायचं होतं, पण याला वाटलं की महाराजांचे मावळे जर आले तर आपण सुद्धा त्यांच्यासोबत लढूया, आपल्याला हे पराक्रम गाजवायची संधी मिळेल. तो रात्री तिथंच थांबला. रात्रीची वेळ झाली, अंधार पडला, सकाळ व्हायला आली, पण महाराजांचे मावळे काही आलेच नाही. याला वाटलं आता जर आपण या सिड्या अशा ठेवल्या तर काय होईल. त्या माणसाने पुन्हा सिड्या वापस काढल्या. म्हणजे विचार करा, सिड्या लावणं किती मोठं संकट होतं. जर एखाद्या माणसानं पाहिलं असतं तर पकडलं असतं लायजी कोळी पाटलाला. आणि तो जो जंजिराचा जो सिद्धी होता ना, त्याची शिक्षा काय होती की जर कोणी दगाफटका केला, कोणी शत्रू पकडला, त्याचे हातपाय बांधायचे, पोत्यामध्ये कोंबायचं, पोतं बांधायचं आणि समुद्रामध्ये फेकून द्यायचं. बस अशी शिक्षा दिली जात होती. पण अशी शिक्षा असून सुद्धा हा लायजी कोळी पाटील त्या ठिकाणी सिड्या लावतो आणि महाराज येत नाही म्हणून सिड्या पुन्हा काढून घेतो आणि परत तो तिथून सुखरूप वापस जातो. शिवाजी महाराजांची ती मोहीम काय रद्द झाली माहित नाही, परंतु शिवाजीराजे त्या लायजी कोळी पाटलाला रायगडावरती बोलून घेतात, सत्कार करतात, सन्मान करतात. तो लायजी कोळी पाटील शिवाजीराजांना म्हणतो महाराज सत्कार केला ठीक आहे हो, पण तुम्ही सांगितलं होतं की येणाऱ्या सैनिकाला घेऊन तुम्ही काय आलीच नाही. महाराज म्हणजे ठीक आहे, काही कॅन्सल झालं, रद्द झालं, पण तू लावलेल्या सिड्या वापस का काढल्या. तेव्हा तो लायजी कोळी पाटील म्हणतो की महाराज जर मी त्या सिड्या काढल्या नसता तर त्या सिद्धाला कळालं असतं की हा मागचा सुद्धा एक मार्ग आहे, तिथून सुद्धा शत्रू येऊ शकतो आणि हा मार्ग आपल्यासाठी भविष्यासाठी खुला राहावा, यासाठी मी लावलेल्या सिड्या पुन्हा वापस काढल्या. महाराजांनी त्या लायजी कोळी पाटलाला बक्षीस काय दिलं, पालखीचं बक्षीस दिलं की आजपासून याला पालखीचा मान, भुयासहित पालखी. म्हणजे हा लायजी कोळी पाटील जिथं कुठे कुणाही गावामध्ये फिरण्यासाठी जाईल ना, तेव्हा प्रत्येक वेळी तो पालखीमध्ये बसून जाईल. त्या पालखीची जी माणसं असतील त्या माणसांचा खर्च सुद्धा आपल्या रायगडाच्या तिजोरीमधून करा. तो लायजी कोळी पाटील म्हणतो महाराज पण मी पालखीत कुठे जाणार, मी तर नावाडी, मी तर समुद्रामध्ये फिरणारा माणूस, मी पालखीचं काय करू. महाराजांना कळालं आणि महाराजांनी त्याला एक सुंदर असं गलबत बनवून दिलं आणि त्या गलबताचं त्या जहाजाचं नाव सुद्धा पालखी असं ठेवलं. आता मग पालखी देण्यामागचं नियोजन काय महाराजांचं मॅनेजमेंट हे होतं त्या पालखीच्या मागचं की जेव्हा हा लायजी कोळी पाटील सारखा साधा माणूस जेव्हा पालखीमध्ये बसेल आणि पालखीमध्ये बसून तो कोणत्याही गावामध्ये जाईल, बाकीचे गावकरी पाटील आणि हा सामान्य माणूस आणि पालखीमध्ये बसून जातोय, आपल्याला पण पालखी भेटली पाहिजे. मग काय करायचं, शिवाजीराजांच्या स्वराज्यात सामील व्हायचं. म्हणजे प्रेरणा कशी द्यावी याचं नियोजन सुद्धा छत्रपती शिवाजीराजांनी केलं. म्हणजे शिवाजीराजांकडून शिकण्यासारख्या किती असंख्य गोष्टी आहेत बघा. म्हणजे शिवाजी महाराजांचं ते राज्य आणि आजचं राज्य यामध्ये किती फरक आहे. आज जर आम्ही आजचा महाराष्ट्र पाहिला तर आमच्या असं लक्षात येतं की शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र यामध्ये प्रचंड फरक आहे. खरं तर महाराष्ट्र म्हणजे महान असं राज्य, तुकोबांची गाथा आणि ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचा महाराष्ट्र, आषाढी कार्तिकेला टाळमृदून गाणी दुमदुमणाऱ्या वारकऱ्यांचा महाराष्ट्र, महाराष्ट्राला झकालून टाकणाऱ्या तेजस्वी शिवबांचा महाराष्ट्र. तिथे गरीब श्रीमंत उंच नीच हिंदू मुस्लिम असा कोणताही भेदभाव नव्हता. तो सर्वांचा महाराष्ट्र, गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा दिनदुबळ्यांचा महाराष्ट्र, सुसंस्कृत स्वाभिमानी आणि निडर महाराष्ट्र. परंतु तीच महाराष्ट्राची संस्कृती आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान आज कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय, कारण हा महाराष्ट्र आता बदलू लागला. पूर्वी जो महाराष्ट्र घोड्यांच्या टापांच्या आवाजाने दुमदुमून जायचा, त्याच महाराष्ट्रामध्ये आज सायकल पासून ते विमानापर्यंतची वाहने आली. ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींना एक एक गडकिल्ला बांधण्यासाठी 6-6 वर्ष, काही वेळा 10-10 वर्ष लागायचे, त्याच महाराष्ट्रामध्ये आता 6-6 महिन्यामध्ये उंच उंच इमारती उभारायला लागली. आज या महाराष्ट्रामध्ये मोबाईल, इंटरनेट, शिक्षण, उद्योग, व्यवसाय अशा सर्वच सुखसोयी आम्हाला मिळायला लागल्या. आज आम्ही म्हणायला खूप प्रगती, खूप विकास केलाय, परंतु जन्मलेल्या एखाद्या मुलीचं नाव प्रगती आणि तिच्याच भावाचं नाव विकास ठेवून लोकसंख्या वाढवण्याच्या पलीकडे आम्ही कोणतीही प्रगती आणि कोणताही विकास केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या-16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या साथीदारांना, सोबत्यांना, सवंगड्यांना सोबत घेऊन त्यांना मावळा असं नाव दिलं
आणि शपथ घेतली की मी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली कारण त्यांच्या स्थापनेच्या मागचा उद्देश होता माझ्या स्वराज्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य. आज आम्हीही भरपूर पक्ष स्थापन करतोय, आज आम्हीही भरपूर संघटना स्थापन करतोय, आज आम्हीही भरपूर मित्रमंडळ स्थापन करतोय, पण आमच्या स्थापनेमागचा उद्देश असतो फक्त माझं स्वतःचं आणि एकट्याच राज्य. छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्याची निशाणी म्हणून भगवा झेंडा निवडला होता. आम्ही त्या भगव्यावर सुद्धा राजकारण केलं. आज भगवा म्हणले की हिंदूंचा, हिरवा म्हणले की मुस्लिमांचा, पिवळा म्हणले की धनगरांचा, निळा म्हणले की बौद्धांचा, असे आम्ही रंग सुद्धा वाटून घेतले. बरं आम्ही रंग नाही, आम्ही महापुरुषांना सुद्धा वाटून घेतलं. आज छत्रपती शिवाजीराजे म्हणले की फक्त हिंदूंचे, महात्मा ज्योतिबा फुले म्हणले की माळी समाजाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की फक्त बौद्ध समाजाचे, म्हणजे आम्ही महापुरुषांना सुद्धा वाटून घेतलंय. म्हणजे एवढं नाही राजेश सर, मैं किसी भी आदमी को देखकर पहचान सकता हूं कि उसकी जात क्या है. हे कसं काय करणार? आज आमच्या गाड्यावरती लिहिलेलं असतं ना महापुरुषाचं नाव, त्या गाड्यांवरचा रंग, आमच्या घरामधला एखादा फोटो पाहून आम्ही समजू शकतो की हे घर कोण्या माणसाचं आहे. म्हणजे इतकं आम्ही आज वाटून घेतलंय. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निशाणी म्हणून भगवा झेंडा यासाठी निवडला होता कारण भगवा म्हणजे त्यागाचं प्रतीक, भगवा म्हणजे बलिदानाचं प्रतीक, भगवा म्हणजे ऊर्जेचं प्रतीक, भगवा म्हणजे आत्मसमर्पणाचं प्रतीक आणि भगवा म्हणजे माळकरी संप्रदायाची पताका. आणि म्हणून शिवाजीराजांनी भगवा झेंडा निवडला होता. परंतु आम्ही त्या भगव्यावर सुद्धा राजकारण केलं. पण शिवाजीराजांना जरी टाकायला असतं ना तर राजांनी भगव्याबरोबर बाकी सुद्धा रंग घेतले असते. पण बघा ना, आम्ही त्या रंगांना वाटून घेतले. ते रंग सुद्धा आम्हाला एकही शिकवतात. या आकाशाचा रंग निळा आहे परंतु आकाश कधीच म्हणत नाही की मी फक्त बौद्धांचा आहे. या तळपणाऱ्या तेजस्वी सूर्याचा रंग तेजस्वी भगवा आहे, केसरी आहे, तो म्हणत नाही मी फक्त हिंदूंचा आहे. हा हिरवागार निसर्ग कधी म्हणत नाही की मी फक्त मुस्लिमांचा आहे. पण आम्ही का जाती धर्मामध्ये भेदभाव करतो? शिवाजीराजांना जर त्या काळामध्ये कळालं असतं की उद्या माझे मावळे जाती धर्मामध्ये भेदभाव करतील तर महाराजांनी त्या काळामध्ये जात आणि धर्म बंदच केली असती. परंतु सर्व धर्माचं तत्वज्ञान सारखंच आहे, सर्व धर्मात सारखं आणि चांगलंच सांगितलेलं आहे. मग साने गुरुजींनी सांगितलेला खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हा माणुसकीचा धर्म समजून तुम्हाला आम्हाला नक्कीच जगता येईल. परंतु महाराजांच्या आजच्या रयतेला मात्र ते पटणार नाही. परंतु महाराजांच्या राज्यामध्ये कोणत्याही जाती धर्माला खरा नव्हताच. त्याचं उत्तम उदाहरण मी आताच सांगितलं की जेव्हा कल्याणचा खजाना महाराजांनी लुटला होता तेव्हा त्या खजानामध्ये लुटण्यासोबत काही कुराणाची पानं सुद्धा सापडली होती. जेव्हा ती कुराणाची पानं महाराजांच्या हाती आली, महाराजांनी ती कुराणाची पानं एका मुस्लिम मावल्याच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं की मस्जिदीमध्ये जाऊन एखाद्या काजीच्या हातामध्ये ही कुराणाची पानं सन्मानपूर्वक द्या. परंतु आज त्याच महाराजांच्या नावानं त्याच महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली होतात. ही खरंच शोकांतिक आहे. छत्रपतींनी वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, परंतु आजच्या मावल्यांनी मात्र छत्रपती शिवाजी राजांचं सौभाग्यपण मोडलं आणि वयाच्या 10व्या वर्षी सुद्धा बिअरबार मध्ये जाऊन दारूची खोट घेऊन त्यांनी चिल्लर पार्टी. छत्रपतींचा मावळा तानाजी मालुसरे रात्री 2 वाजता कोंढाणा किल्ला चढला होता आणि आजचे महाराजांचे मावळे रात्री 2-2 वाजेपर्यंत पॅकवर पॅक चढवतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटली होती, अफजल खानाचा कोतळा काढला होता. आजची आमची मावळे मात्र त्या मोबाईलवरती त्या रील्स पाण्यामध्ये इतकी बोटे फिरवतात की शाहिस्ते खानाच्या बोटासारखं आमच्या बोटाला पण वाट यायला लागतो. महाराजांनी सोबतच्या मावळ्यांना सोबत घेऊन त्यांचे टोलके केले आणि औरंगजेबाचे घोळके पळवले. पळवता त्यांना या मातीत लोळवले. पण आजच्या महाराष्ट्रातील टोलके हे फक्त रिकाम्या डोक्याचे बोळके बनले आहेत. ते ग्रुप आणि ज्ञान करून एकमेकातच मारामाऱ्या करून या रयतेचं रक्षण करत आहेत आणि हे म्हणतात की आम्ही तरुण आहोत. आज आमचे तरुण गडकिल्ल्यांवरती जातात, शिवाजीराजांचा गडकिल्ला पाहतात आणि गडकिल्ला पाहून झाल्यावर येता येतात त्या गडकिल्ल्यावरती लिहितात, त्यांच्यासोबत खडू असतोच लिहितात टिंब टिंब लव्ज टिंब टिंब. बरं लिहिल्यानंतर बाजूला एक बदामाचा आकार पण टाकतात. यांना वाटतं महाराजांनी एवढा मोठा गड बांधला, पण महाराजांनी किल्ल्यावरती नावच लिहिलं नाही. म्हणजे बघा ना, महाराजांनी 350 पेक्षा जास्त किल्ले घडवले जिंकले, पण एकाही किल्ल्याला त्यांनी शिवगड नाव दिलं नाही, स्वतःचं नाव दिलं नाही. त्यांनी एकाही किल्ल्याला त्यांच्या आईचं नाव जिजाऊगड दिलं नाही. एकही किल्ला शहाजीगड नाही, एकही किल्ला संभाजीगड नाही, स्वतःच्या पोराचं नाव. आम्ही साधी सायकल जरी घेतलं तरी पोराचं नाव असतं सायकलवर. आज आमच्या राजकारणी बघा ना, सध्या शौचालयाचं बांधकाम जरी केलं ना तर त्या संडासवर पण नाव असतं यांच्या सौजन्याने. पण शिवाजीराजांनी एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही. निस्वार्थी कसं राहायचं, हे प्रजेचं राज्य आहे, मी माझं नाव का देऊ, हा विचार आम्हाला शिवाजीराजांकडून घेता येईल का, हा विचार आम्ही करणं गरजेचं आहे. मग हा मावळा जेव्हा गडकिल्ल्यावरती जातो, त्या गडकिल्ल्यावरती बदामाचा आकार काढतो, त्या बदामामध्ये आपलं नाव लिहितो आणि दुसरं नाव अशा व्यक्तीचं असतं जो व्यक्ती याला ओळखत पण नसते. ते झाल्यानंतर हा मावळा एक धनुष्याचा बाण काढतो. याला वाटतं महाराजांच्या काळामध्ये तलवारीची लढाई होती, तोफांची लढाई होती. महाराजांचं जरा शस्त्र एखादं विसरले, आपण एखादा बाण काढूया, आणि तो मस्त एकूण एक बाण काढतो. आणि जेव्हा असे बाण गडकिल्ल्यांवरती दिसतात ना, तेव्हा एखाद्या प्रामाणिक मावळ्याच्या छातीमध्ये बाण घुसल्यासारखा वाटतं की अरे यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं का, यासाठी मावळ्याने रक्त सांडलं होतं का.
तुम्ही काय शिकलात? आणि जर तुम्हाला गड किल्ल्यावरती जाऊन असले पराक्रम करायचे असले तर जाऊ नका, घरी बसा. पण असले पराक्रम गड किल्ल्यांवरती करू नका. आणि मग हे तरुण म्हणतात, तरुण म्हणजे काय? खरं तर तेजस्वी, तपस्वी आणि तत्पर या तिन्ही गुणांचा संगम ज्यांच्या अंगी असतो, त्यांच्या ठाई असतो ना, तरुण असं म्हणतात. पण आजचे तरुण कोणते? रात्री 12-12 वाजेपर्यंत बिअर बार मध्ये बाटल्या चालवतात ते तरुण, की भर दिवसा रस्त्यावरनं सुसाट वेगात गाड्या पळवतात ते तरुण, की मित्राच्या लग्नात आणि पार्टीत दारू पिऊन गाढवासारखं लोळतात आणि आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे म्हणतात ते तरुण? नेमके कोणते तरुण? आणि हेच तरुण मग म्हणतात, आहे तरुण तर घे मजा करून, आहे तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकतील करून. हे आजच्या तरुणाईचे विचार झालेले आहेत. मला असं वाटतं की या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने तरुणाईचा विचार असायला पाहिजे की आम्हाचे तरुण समाज सेवा करू मन भरून, भ्रष्टाचारास टाकू करून, बेरोजगारीस टाकू मारून, गोर गरिबांना सोबत धरून, अन्यायाचा पराभव करू दारून. आणि स्वतःला तेव्हाच म्हणजे या देशाचे तरुण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन या देशाला महासत्ता टाकू करून. हे आजच्या तरुणाईचे खऱ्या अर्थाने विचार असणं गरजेचं आहे. की तरुणाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्हाला निर्माण करता येईल का, याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. छत्रपती शिवाजीराजे एक आदर्श राजे तर आहेतच, परंतु आई वडिलांची सेवा कशी करावी हा सुद्धा आदर्श आम्ही छत्रपती शिवाजीराजांकडून घेतला पाहिजे. कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकही वृद्धाश्रम नव्हता, एकही अनाथ आश्रम नव्हतं. राजेंकडून हे शिकायचे की आम्हाला आमच्या मायबापांची सेवा करायची. राजे कोणताही गडकिल्ला घेण्यासाठी जेव्हा जायचे तेव्हा माणसाला जाऊन आशीर्वाद घ्यायचे, त्यांचा विचार घ्यायचे. आणि आजचे आमचे शिवाजीराजे काय करतात? लग्न झाले की मायबापाला घराच्या बाहेर करतात. म्हणजे ज्या मायबापांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी आमच्या बोटाला धरून आम्हाला आई शिकवली, आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवला, आम्ही त्यांना त्यांच्या म्हातारपणी वृद्धाश्रमाचा मार्ग दाखवतो. आणि ज्या मायबापांनी स्वतःच्या कपड्याला थिगळ्या लावून आम्हाला शिक्षणासाठी पैसे पुरवले, आम्हाला मोठं बनवलं, आम्हाला शिक्षित बनवलं, आम्ही त्याच मायबापांना मोठं झाले की अशिक्षित समजायला लागतो. ज्यांनी आम्हाला पायावरती उभं करून आम्हाला ज्ञानी बनवलं, आम्ही त्याच मायबापांना अज्ञानी समजायला लागतो. ज्यांनी आम्हाला लायक बनवलं, आम्ही त्यांना नालायक समजायला लागतो. शिवाजीराजांतून हे शिकायचंय की आम्हाला आमच्या मायबापांना घरात करायचं. म्हणजे स्वतःच्या कपड्याला थिगळं लावून सुद्धा, भलत्या कपड्यामध्ये राहून सुद्धा लेकराच्या शिक्षणाला ज्यांनी पैसे पुरवले, त्याच लेकराला जर शाळेमध्ये कॉलेजमध्ये सांगितलं ना की तुझ्या मम्मी पप्पाला घेऊन ये शाळेमध्ये, तर आपल्या फाटक्या कपड्यातले, मलक्या कपड्यातले मायबाप आपल्या शिक्षकांना, आपल्या कॉलेजमधल्या मित्रांना दाखवायला आजच्या लेकरांना लाज वाटते. ही या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. छत्रपती शिवाजीराजांना सुपारीच्या खंडातही व्यसन नव्हतं, परंतु आज शिवाजीराजांच्या मावळ्यांना इतके व्यसन जडले की आज आम्ही बसस्थांडवरती, रेल्वे स्टेशनवरती, सार्वजनिक ठिकाणी जर गेलो तर जागोजागी आम्हाला मटेरियल, मावा, गुटखा, तंबाखू थुंकून तिथले लाल केल्या दिसतात. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी ही माती स्वतःच्या रक्ताने लाल केली होती. आजचे मावळे आपलं पराक्रम करतात, ती थुंकून माती लाल करतात. आणि मग शासनाला सुद्धा नावापुरता का होईना, परंतु गुटखा बंद करण्याची वेळ या राज्यामध्ये आलेली आहे. म्हणजे महाराजांकडून काय शिकायचं आम्हाला? आम्ही काय शिकलो काय महाराजांकडून? आम्हाला साऱ्या गोष्टी शिवचरित्रामधून घेता येतील का, याचा विचार तुम्ही आम्ही करणं अत्यंत महत्वाचं आहे. तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी झाली असं वाटतं. म्हणजे औरंगजेबासारखा जो शिवाजी महाराजांचा शत्रू होता, तो सुद्धा शत्रू सुद्धा ज्यांचं नाव घ्यायचं ते म्हणजे शिवाजीराजे. एकदा औरंगजेब बादशहाचा दरबार भरलेला होता आणि त्या दरबारामध्ये औरंगजेब बादशहाचं आगमन होत असतं. आगमन होत असताना मोठमोठ्याने घोषणा होत असते, हजरत सलामत, इब्ला इब्न दुनिया, अबुल मुझफ्फर मुइनुद्दीन मोहम्मद औरंगजेब, शहनशाह गाजिया, आलमगीर, शहनशाह हिंदुस्तान, बादशाह औरंगजेब तशरीफ ला रहे हैं. औरंगजेब दरबारामध्ये येतो आणि थेट तो त्याच्या शहजाद्याकडे जातो आणि शहजाद्याला जाऊन म्हणतो, ये सब फिजूल है शहजादे, क्योंकि चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी. लेकिन आज कंधार से लेकर तंजौर तक पूरे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले हम आज ये क्या देख रहे हैं? हमारी आंखों के सामने शिवाजी अपने सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ रहा है वो. यह है हमारे मामू जान अमीर उल उमरा शाइस्ते खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे, शिवाजी ने जब इनके लाल महल पर छापा मारा तो इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर निकले, 3 उंगलियां टूट गई लेकिन जान बच गई. यह है हमारे सिपे सलार महाराजा जसवंत सिंह, खुद को जोधपुर के महाराजा कहलाते हैं, लेकिन मराठों के वार के जख्म इन्होंने अपने सीने पे नहीं अपनी पीठ पे खाए हैं शहजादे. यह है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान, खुद को बहादुर कहलाते हैं, लेकिन जब शिवाजी सूरत आए थे तो इनकी बेसूरत हो गई थी और ये वहां से धूम दबाकर भाग गए थे. यह है हाफशी फौलाद खान, सिर्फ नाम का ही फौलाद है ये, क्योंकि जब शिवाजी आगरा के कैद में थे तो इसके हाथ पे मिठाई रखकर जब नींद में था तब शिवाजी वहां से फरार हो गए.
यह है कारतलब खान, ये रसूल बेग रोजबानी, ये मीरा आतिश तरबियत खान, ये सैयद मुबाबर खान, ये केसर सिंह, तमाम सारे राजपूत, बुंदेल, तुर्क, ईरानी, अफगानी, उज्बेकी, हाबशी फौजमंद सरदार, जिन्हें शिवाजी ने शिकस्त देकर हमारी सारी इज्जत को मिट्टी में मिला दिया। लेकिन क्यों क्यों शिवा को हर बार शिकस्त हासिल होती है? लेकिन क्यों हम हर बार शिवाजी से हारते हैं और शिवाजी हर बार क्यों जीतता है? क्यों शहजादी, क्यों? इस क्यों का मतलब तुम जैसे लोग नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे। हमारी तरफ शिवा के पास गोला बारूद नहीं है, शिवा के पास फौज नहीं है, हाथी घोड़े कुछ भी नहीं है, लेकिन फिर भी वो हर बार जीतता है और हर बार हारते हैं शहजादे, क्यों? इस क्यों का मतलब तुम जैसे लोग इसलिए नहीं समझ पाओगे क्योंकि औरत, शराब, नाच गाने, मौज मस्ती और इश्क में गिरफ्तार तुम जैसे बहादुर शिवा जैसे नेक दिल इंसान को कभी नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे। शिवा ने मजबूत किले बनाए, शिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज को बनाया, वे जंग बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीते जाने वाले मजबूत शरीर के लोग तैयार किए है उसने। हमने शिवा के लोगों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन मराठों ने उस पर थूक लिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन शिवा के उन खुददार खादिमों ने खुद को बिक्री नहीं दिया। वे शिवा के खुददार खादिम, वो रुकते नहीं, वो थकते नहीं, वो झुकते नहीं और वो बिकते भी नहीं। तो औरंगजेब पुढे म्हणतोय की शिवाजी मक्कार है, मगरूर है, चालाक है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन धूप की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है, सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो, और इसीलिए उसका नाम, उसकी इज्जत और उसकी शौर्यत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है। शहजादे, हम औरंगजेब बादशाह खुशनसीब है कि हमें खुदा ने दुश्मन भी जो दिया वो शिवा जैसा दिया, दुश्मन भी जो दिया वो शिवा जैसा दिया। म्हणजे शिवाजी राजांचं कर्तृत्व इतकं मोठं होतं की शिवाजी म्हणजे बघा ना, साधा माणूस, आता राजेश सर त्यांच्या भाषणामध्ये सांगत होते की शिवाजीराजे फक्त 50 वर्ष जगले असं ते म्हणाले, फक्त 50 वर्षाचं आयुष्य। म्हणजे तुम्ही किती जगलात यापेक्षा तुम्ही कसे जगलात, कोणासाठी जगलात आणि कशासाठी जगलात हे अत्यंत महत्वाचं असतं। शिवाजीराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ते ठरवलं होतं की मला करायचंय काय, मला फक्त जन्मायचं आणि मरायचंय। अरे या जगाच्या इतिहासामध्ये नकाशामध्ये कित्येक माणसं लोक जन्म घेतात, कित्येक माणसं मरतात, पण त्यापैकी काहीच माणसं अशी असतात जे मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या स्मरणात कायम उरतात, आणि त्या माणसांपैकीच एक नाव म्हणजे छत्रपती शिवाजीराजे। तर लोकांसाठी जगले, स्वतःसाठी नाही जगले ते, आणि म्हणून महाराजांची माऊली हे महाराजांसाठी प्रत्येक वेळी मरायला तयार होते, कारण हा राजा आमचा आहे। तसंच एकदा शिवाजीराजे किल्ल्यावरती बसले होते आणि महाराजांच्या डोक्यामध्ये विचार सुरू होता की कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे, कोणाला पाठवावं, कोणाला पाठवावं, कोणत्या मावळ्याला पाठवूया वेळेस। आणि अचानक महाराजांच्या समोर एक धिप्पाड शरीर एसटीचा बलदंड बाहूचा मावळा उभा राहतो, तानाजी मालुसरे। तर तो त्याच्या मुलाच्या लग्नाच्या अक्षता घेऊन राजांकडे आलेला असतो, हातामध्ये अक्षरांची मूठ असते, आणि तो महाराजांच्या समोर जातो, काही बोलला, तितक्यात महाराज म्हणतात, अरे तानाजी बरं झालं आलास, आपल्याला कोंढाणा किल्ला घ्यायचा। आणि जसे महाराजांचे शब्द कानावरती येतात, तो हातामधली अक्षरांची मूठ मागे लपवतो आणि म्हणतो, महाराज सांगा, आदेश द्या, हुकूम करा, आत्ता जातो राजा आणि राजच्याला कोंढाणा किल्ला घेऊन येतो। पण राजेंचं लक्ष त्याच्या हातावरती जातं। राजे म्हणतात, अरे तानाजी तुझ्या हातामध्ये काय ते तरी सांग। तो म्हणतो, राजे काही नाही हो, तुम्ही सांगा, फक्त आदेश द्या, हुकूम करा, मी जातो कोंढाणा किल्ला घेऊन येतो। राजे सांगा, कोणाला नेऊ सोबत, भावाला नेऊ का, सूर्याजीला, शिलार मामाला नेऊ का, अजून कोणाला नेऊ का, सांगा राजा सांगा। किती उतावेळ झालता बघा, 2 दिवसावरती पोटच्या पोराचं लग्न आहे, परवा दिवशी रायबाचं लग्न आहे, लग्नाचं निमंत्रण अक्षरा घेऊन येतो आणि म्हणतो, नाही महाराज, मला किल्ला घेण्यासाठी जायचंय। राजे म्हणतात, अरे आधी सांग, तुझ्या हातामध्ये आहे तरी काय। तानाजी म्हणतो, महाराज रायबाचं लग्न आहे परवाशाला, आणि लग्नाचं निमंत्रण अक्षता घेऊन मी तुमच्या पुढे आलो होतो, पण राजे नाही, आता आधी लगीन कोंढाण्याचं लावणार आणि मग मेहर रायबाचं लग्न लावणार। राजे खूप समजून सांगतात, अरे तानाजी नको जाऊ, मी दुसरं कोणाला तरी पाठवतो, तू तुझ्या पोराच्या लग्नाची तयारी कर। पण नाही, म्हणजे पोराच्या लग्नामध्ये मस्त फिटा गिटा बघून मिरवायचं, किल्ला घेण्यासाठी जायचं। तानाजी म्हणतो, नाही राजा, मी आधी किल्ला घेऊन येतो आणि मग माझ्या रायबाच्या लग्नामध्ये येतो। अखेर शिवाजी महाराज माघार घेतात आणि तानाजी मालुसरेला कोंढाणा किल्ल्याची जबाबदारी मिळते। 500 मावळे सोबत घेतले तानाजी मालुसरेने, कोंढाणा किल्ला घ्यायचा होता। समोरचा जो कोंढाणा किल्ल्याचा भला मोठा दरवाजा होता, त्या दरवाजाचं नाव होतं कल्याण दरवाजा। त्या कल्याण दरवाजाच्या बाजूने 250 मावळे आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूने 250 मावळ्यांनी जायचं, दोरखंड करायचा, दोन्ही दोरखंडांनी वरती जायचं, 250 मावळ्यांनी हल्ला करायचा, त्यातल्या काही मावळ्यांनी जाऊन तो दरवाजा आतून उघडायचा आणि परत 250 मावळ्यांनी यायचं आणि शत्रूचा चिंदा मेंढा करायचा। अशा प्रकारचा हा प्लॅन ठरला होता। 250 मावळे किल्ल्याच्या मागच्या बाजूने गेले,
सोबत कोण घेतलं? स्वतःचा सख्खा भाऊ सूर्याजी मालुसरे, सोबत शेलार मामा आणि असंख्य मावळे सोबत घेतले. 250 मावळे समोर होते. 250 मावळे किल्ल्याच्या मागच्या बाजूने गेले. एक यशवंत घोरपडे नावाचा मावळा त्याने हातामध्ये दोरखंड घेतली. दोरखंड घेऊन तो सरसर किल्ल्यावरती चढला आणि वर एका मोठ्या झाडाला दोरखंड बांधली, दोरखंड खाली सोडली. पण या ठिकाणी इतिहासकारांनी परत काहीतरी लिहून ठेवले. अनेकांना माहित असेल, इतिहासकारामध्ये अनेक पुस्तकांमध्ये असं लिहिलंय की तानाजी मालुसरेकडे एक यशवंती नावाची घोरपड होती. तुम्ही पण ऐकलं असेल, यशवंती नावाची घोरपड होती. आणि मग तानाजी मालुसरेने ती दोरी त्या यशवंतीला बांधली, त्या घोरपडीला, आणि ती घोरपड वर फेकली. ती घोरपड खाली पडली म्हणे, असं पुस्तकामध्ये लिहिले काय. ती घोरपड खाली पडल्यानंतर तानाजी मालुसरेला राग आला. त्यांनी सांगितलं, हे यशवंते, आता जर खाली पडली तर तलवारीच्या एका घावानं तुझे 2 तुकडेच करून टाकले. मग घोरपड पुन्हा वर फेकली. आता घोरपड चिकटली आणि चिकटल्यानंतर काही मावळे त्या दोरीला लटकून किल्ल्यावरती गेले. आता ही गोष्ट आपण काल्पनिक पुस्तकामध्ये वाचतो. इथं सगळे शिकलेले व्यक्ती आहेत. मला सांगा, घोरपडीची पकड कितीही जरी मजबूत असली तरी त्या घोरपडीच्या पकडीला लटकून 250 मावळे, आणि ते मावळे कसे होते, ते वजनाला काय माझ्यासारखे नव्हते. ते मावळे होते शिवाजी महाराजांचे, टोपलं भाकरी खायचे एका टायमाला. आणि ते मावळे, त्यांचं वजन आणि घोरपडीला बांधलेल्या दोरीला लटकून ते कसे काय वर जातील, हा साधा म्हणजे आपण वरच्या मधल्याने मेंदूने विचार जरी केला ना तरीही आमच्या लक्षामध्ये येतं. पण तरीही आम्ही जुन्या गोष्टी ऐकतो आणि तशाच आम्ही पुढे नेतो. म्हणजे आज सर मी कार्यक्रमाला येतो देशपांडे सर, आणि येता एका गावामध्ये मिरवणूक सुरू होती. मस्तपैकी डीजे लावला होता आणि डीजे वरती गाणं होतं, खूप छान गाणं होतं, तुम्ही पण ऐकलं असेल. गेले जिंकाया ते गड, वीर तानाजी तो पुन्हा, शेलार मामा वीर धिप्पाड, शेलार मामा वीर धिप्पाड, पाडी उदय भानचे मड. इतकं छान आहे पुढची वर. जवाची टकली घोरपड, वर एक चढ, म्हणजे गाणे सुद्धा बनले त्याच्यावर. मुळात यशवंती नावाची कोणती घोरपडच नव्हती. यशवंत घोरपडे नावाचा शिवाजी महाराजांचा मावळा होता. कोणत्याही किल्ल्यावरती जाण्यासाठी तो यशवंत घोरपडे नावाचा मावळा पुढे जायचा. तो अतिशय चपळ होता. तो कोणताही किल्ला सरसर वरती चढायचा आणि झाडावरती दोरखंड बांधून ती दोरी खाली सोडायचा आणि त्या दोरीला लटकून मावळे किल्ल्यावरती जायचे. हे प्रत्येक वेळी व्हायचं. पण इतिहासकारांकडून झालेली चूक म्हणा, जाणून बुजून म्हणा, परंतु त्या यशवंती घोरपड तिथं काल्पनिक तयार केली आणि यशवंत घोरपडे नावाचा मावळा इतिहासामध्ये मारून टाकला. आम्हाला खरा इतिहास समजणं गरजेचं. मग जेव्हा 250 मावळे किल्ल्याच्या वरती चढले, हर हर महादेवचा आवाज झाला, गर्जना झाली, रंगा तलवारी निघाल्या आणि शत्रूवरती सापासाप वार घ्यायला लागले. पण शत्रूचा जो सरदार होता, उदयभान नावाचा राजपूत सरदार त्या किल्ल्यावरती होता, तो सुद्धा अतिशय शूर धाडसी प्रयत्न होता. युद्धाला सुरुवात झाली, रक्ताचे पाठ वाहू लागले. तो थेट तानाजी मालुसरेच्या अंगावरती धावून येतो. याला वाटलं की जर मी यांचा सरदार पाडला तर मावळे सुद्धा पळून जातील आणि तो तानाजी मालुसरे सोबत युद्ध करायला लागतो. तलवारीला तलवार लागते, साप 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 वाल होतात. तानाजीच्या अंगावरती तलवार लागते, उदयभानला तलवार लागते. दोघेही तलवारीच्या वाराने रक्तबंबाळ होतात, रक्ताचे पाठ वाहतात. तानाजीच्या हातामधली तलवार जी होती त्या तलवारीसोबत जी ढाल होती ती ढाल तुटते. पण तानाजी मालुसरेचा धीर मात्र तुटत नाही. कमरेला बांधला शेला रुमाल काढला, हाताला गुंडाळला आणि तानाजी मालुसरे पुन्हा लढत राहिला. एक मला धावत जातो आणि तो कल्याणचा दरवाजा उघडतो. पुन्हा 250 मावळे येतात, इकडून 250, तिकडून 250. शत्रूला मध्ये पकडून त्यांचा चेंडा मेंढा केला जातो आणि काही वेळात शत्रूचे सैन्य मरत असतात. परंतु थोड्या वेळामध्ये तानाजी मालुसरे रक्तबंबाळ होऊन घरात पडतो. तानाजी मालुसरे मातीवरती पडतो, पण एकटा पडत नाही, सोबत त्या शत्रूच्या सरदार उदयभानला सुद्धा घेऊनच पडतो. तानाजी मालुसरे रक्तबंबाळ होऊन खाली पडलाय. ते पाहून मावळे सैरावऱ्या धावायला लागतात. काही दरवाजाच्या बाजूने, काही दोरखंडाला लटकून पुन्हा खाली जात असतात. सूर्याजी मालुसरे हातातली तलवार घेऊन धावत त्या ठिकाणी जातो, दोर कापून टाकतो आणि मावळ्यांना म्हणतो, अरे ना मर्दासारखे पळताय काय, एक लढून मरा नाहीतर किल्ल्यावरनं उड्या मारून मरा. दरवाजाही बंद करून टाकतो. मावळ्यांना वाटतं तो सख्खा भाऊ म्हणून पडलाय आणि हा म्हणतो लढा, मग आपण काय घाबरायचं, चला पुन्हा लढूया. आणि पुन्हा मावळ्यांमध्ये प्रेरणा निर्माण होती, ऊर्जा निर्माण होते. मावळे पुन्हा हातामध्ये तलवारी घेतात आणि शत्रू सोबत लढतात आणि काही वेळातच पुन्हा किल्ला शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सामील होतो. शेलार मामा किल्ल्यावरती जातात, गवताची गंजी पेटवतात. सूर्याजी मालुसरे हातामध्ये भगवा झेंडा घेऊन किल्ल्यावरती रोतात आणि हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील होतो. पण महाराजांच्या कानावरती जेव्हा बातमी जाते त्याने किल्ला तर मिळाला, परंतु आपला तानाजी सारखा हा सिंह मात्र गेला. तेव्हा शिवाजी महाराजांनी त्या कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड ठेवलं. मी आताच सांगितलं की महाराजांनी कधीच कोणत्याही गड किल्ल्याला स्वतःचं नाव दिलं नाही, परंतु आपला मावळा तानाजी मालुसरेचं नाव मात्र छत्रपती शिवाजीराजांनी दिलं. मग आम्हाला छत्रपती शिवाजीराजांकडून शिकायचं का? आजच्या काळामध्ये काय आम्हाला ढाल तलवारची लढाई नाही करायची. आम्हाला शिवाजी महाराजांचा जो विचार होता, शिवाजी या नावामध्ये ताकदच एवढी आहे ना की शिवाजी महाराज हे नाव घेतलं ना की आमच्या नसा नसामधून रक्ताचा प्रवाह एखाद्या घोड्याच्या आवेगाने दौडू लागतो. ही ताकद शिवाजी महाराजांच्या नावामध्ये. म्हणजे इसवी सन 1867 ची घटना आहे की जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले होते आणि इंग्रजांची आणि मराठ्यांची या महाराष्ट्रामध्ये शेवटची लढाई झाली. ती लढाई झाल्यानंतर इंग्रजांचं संपूर्ण देशावरती राज्य प्रस्थापित झालं होतं.
पण मराठ्यांना हरवण्याच्या अगोदर इंग्रजांनी पंजाब जिंकलं, दिल्ली जिंकली, झाशी जिंकली, मेरठ जिंकलं, बराकपूर जिंकलं, संपूर्ण देश इंग्रजांनी जिंकला होता. पण सर्वात शेवटी जर इंग्रजांसोबत कोणी हरलं असेल ना तर ते मराठे होते. मग जेव्हा त्यावेळेस जो इंग्रज अधिकारी होता एल्फिन्स्टन नावाचा, त्या इंग्रज अधिकाऱ्याला जेव्हा इंग्लंडच्या राणीने दरबारामध्ये बोलवलं आणि विचारलं की आपण पंजाब, दिल्ली, झाशी, मेरठ, बराकपूर सगळं जिंकलं, परंतु या मराठ्यांना हरवायला इतका वेळ कसा लागला? घटना 1867 ची. शिवाजी महाराज 1680 साली महाराजांचं निधन झालं. तेव्हा तो एल्फिन्स्टन नावाचा इंग्रज अधिकारी तो इंग्रजांच्या दरबारामध्ये राणीला असं म्हणतोय की सुमारे 150 वर्षापूर्वी, 150 वर्ष म्हणजे कोणते? 1867 पासून मागचे. तो म्हणतोय सुमारे 150 वर्षापूर्वी त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवाजी नावाचा एक राजा होऊन गेला होता. आणि त्या शिवाजी नावाच्या राजाने इथल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची जी ज्योत पेटवली होती, ती प्रेरणा घेऊन इथली माणसं, इथले मावळे, इथले सैनिक राजा नसताना सुद्धा, कोणतं नेतृत्व नसताना सुद्धा, कोणता सरदार नसताना सुद्धा आपल्यासोबत 150 वर्ष लढत राहिले. आणि म्हणून आपण सर्वांना हरवलं, परंतु या शिवाजीच्या मावळ्याला हरवायला आपल्याला इतका वेळ लागला. तो म्हणतोय आज मला वाटतंय की त्या शिवाजी राजांनी निर्माण केलेली प्रेरणा, ती ऊर्जा थोडीशी का होईना कमी झाली असेल, आणि म्हणून आज आपण मराठ्यांना हरवू शकलोय. आज आपण 395 वर्षानंतर सुद्धा शिवाजी राजांचं नाव घेतलं की आमची अवस्था काय होते विचार करा. त्या काळात जेव्हा छत्रपती शिवाजी राजे स्वतः होते तेव्हा मावळ्यांची अवस्था काय होती. म्हणजे बघा ना, आताच उदाहरण सांगितलं मी. उगाच तानाजी मालुसरे म्हणतो का की राजे मी जातो, कोंढाणा घेऊन येतो आणि मग रायबाचं लग्न लावतो, पण कोंढाणा घ्यायला जातो ते रायबाच्या लग्नाला वापस येतच नाही. मुरारबाजी म्हणतो की राजे मी जातो, राजे तो वेळा मी सोडतो, राजे मी फोडतो, राजे. पण मुरारबाजी देशपांडे त्याच मातीमध्ये धरा दिली. बाजी प्रभू म्हणतात की राजे तुम्ही जा विशाळगडाकडे, मी खिंड लढवतो, राजे तुम्ही जा. पण बाजी प्रभू देशपांडे त्याच खिंडीमध्ये पावन होऊन जातो, धरा तिरती पडतो, पण तो काही परत येतच नाही. प्रतापराव गुजर म्हणतो की महाराज त्या भैरल खानाचं मुंडकं घेऊन मी वापस येतो, आणि त्याचं मुंडकं घ्यायला जातो की स्वतःच मुंडकं घेऊन येतो. अशा कित्येक मावळ्यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान या मातीसाठी दिलं. पण या राजासाठी हा प्रत्येक माणूस मरायला तयार होता, कारण हा राजा त्यांना वाटायचा की आमचा राजा. मग शिवाजी राजा हा आमचा आदर्श असला पाहिजे. आज आमचे तरुण चित्रपटामध्ये पाहतात आम्हाला अमुक हिरो, आम्हाला तमुक हिरो आमचा आदर्श वाटायला लागतो. मला असं वाटतं की आजच्या तरुणांसाठी खरा आदर्श जर कोणी असेल ना तर ते छत्रपती शिवाजी महाराज हे खरा आदर्श आहे. म्हणजे जगातल्या सर्व लोकांनी छत्रपती शिवाजी राजांना आदर्श मानले. भगतसिंग सारखा युवक जो वयाच्या 23व्या वर्षी हसत हसत फासावरती जातो आणि देशासाठी फासावरती जाताना म्हणतो की जिसको देखो पहले शिवाजी खेले अपनी जान पे, जिससे पहले झांसी की रानी मिट गई अपनी आन पे, अरे आज उसी को पहन कर निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. असं भगतसिंगाचं नाव घेऊन जो हसत हसत फासावरती जातो त्या भगतसिंगला छत्रपती शिवाजी राजे कळाले. नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्या सुभाषचंद्र बोसांना इंग्रजांनी नगर कैदेमध्ये ठेवलं होतं, त्या नगर कैदेमधून निघायचं कसं, बाहेर पडायचं कसं, आणि कसे बसे नेताजी सुभाषचंद्र बोस त्या नगर कैदेमधून बाहेर निघतात, ते जपानमध्ये जाऊन पोहोचतात. जपान मधले पत्रकार विचारतात की नेताजी तुम्ही इंग्रजांच्या नगर कैदेमधून बाहेर निघाले कसे, तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात मी छत्रपती शिवाजी राजाचा इतिहास वाचला आहे. माझा राजा जेव्हा आग्र्याच्या कैदेमध्ये होता तेव्हा तो तिथून कसा निसटला याचा अभ्यास मी केलाय. जर माझा राजा निसटू शकतो मी का निघू शकत नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1935 साली छत्रपती शिवाजी राजांवरती पुस्तक लिहिलंय, हे आमच्यापैकी कितीकांना माहिती. म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आदर्श छत्रपती शिवाजी राजे होते. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक, ज्या उमाजी नाईकांनी इंग्रजांना हैराण करून सोडलं होतं, परेशान करून सोडलं होतं, वैतागून सोडलं होतं. जेव्हा त्या उमाजी नाईकांना इंग्रजांनी पकडलं आणि कैदेमध्ये ठेवलं तेव्हा तिथला जो कर्नल अधिकारी होता, मॅकिंटोश नावाचा कर्नल, तिथला इंग्रजांचा अधिकारी, तो त्या उमाजी नाईकावर एक पुस्तक लिहितो आणि त्या पुस्तकामध्ये असं लिहितोय की हा उमाजी स्वतःला शिवाजी राजा समजतो, तो शिवाजी राजांसारखाच वागतो आणि तो म्हणतो की जसं शिवाजीने लोकांसाठी राज्य निर्माण केलंय तसं इंग्रजांना या देशावरून हकलून सामान्यांचं राज्य निर्माण करेल. म्हणजे त्या उमाजी नाईकांचा आदर्श सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्यांनी या देशाचं संविधान दिलं आणि जेव्हा लोकांनी विचारलं की एवढ्या मोठ्या जगातील सर्वात मोठ्या देशाचं संविधान तुम्ही लिहिलं, तुम्हाला अडचणी नाही आल्या का, तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सांगितलं की मी या देशाचं संविधान लिहू शकलो कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी राजांचं न्यायप्रविष्ट राज्य होतं. त्यांचं राज्य कसं होतं मी पाहिलं आणि मी संविधान लिहित गेलो. अमेरिकेमधला एक लेखक असं म्हणतो की आमच्या देशामध्ये शिवाजी राजांसारखा राजा जन्माला आला नाही आणि म्हणून आम्हाला आमच्या लेकरांना स्पायडरमॅन, बॅटमॅन सारखे काल्पनिक सुपर हिरो शिकवावे लागतात. जर आमच्या देशामध्ये शिवाजी राजा जन्माला आला असता ना तर आम्ही आमच्या लेकरांना हा शिवाजी राजा हा खरा ओरिजिनल सुपर हिरो शिकवला असता. तो सुपर हिरो तुम्हाला आम्हाला कधी कळणार. एक इंग्रजी ग्रंथकार लेखक असं म्हणतो की शिवाजी राजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकच चूक केली पण ती चूक फार मोठी होती. एकीकडे प्रबोधनकार ठाकरेंसारखा लेखक म्हणतो की आयुष्यात कधीही न चुकलेला राजा
म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. तर तो इंग्रजी हा लेखक म्हणतो की शिवाजीराजांनी आयुष्यामध्ये एक चूक केली. त्याला जेव्हा विचारलं की कोणती चूक केली, तेव्हा तो असं म्हणतो की महाराजांनी आयुष्यामध्ये एक चूक केली. चूक म्हणजे महाराजांनी चुकीच्या देशामध्ये जन्म घेतला. तर ज्या देशामध्ये शिवाजीराजांनी जन्म घेतला त्या देशातल्या लोकांना शिवाजीराजा कळालाच नाही. तो राजा जर आमच्या देशामध्ये जन्मला असता ना, तर आम्ही त्याला डोक्यावरती घेतलं असतं आणि डोक्यात सुद्धा घेतलं असतं. म्हणजे अख्ख्या जगाला शिवाजीराजे कळाले. व्हिएतनाम सारखा छोटासा देश, ज्या देशाचा आणि अमेरिकेचं जेव्हा युद्ध होतं तेव्हा 27 वर्ष हा व्हिएतनाम सारखा छोटासा देश अमेरिकेला युद्धामध्ये झंझवत ठेवतो, लढवत ठेवतो. आणि जेव्हा त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्ष हो ची मिन हे त्या व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष होते, त्या हो ची मिन नावाच्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाला जेव्हा पत्रकार विचारतात की तुम्ही अमेरिकेसारख्या एवढ्या मोठ्या बलाढ्य राष्ट्राला कसं काय झंझवत ठेवलं, तेव्हा तो म्हणतो मी भारतातल्या छत्रपती शिवाजी नावाच्या राजाचा मी गनिमी कावा वाचलाय. त्यांचं चरित्र आम्ही अभ्यासले, त्यांची युद्धनीती कशी होती, त्यांची टेक्निक कशी होती युद्धाची ती आम्ही पाहिलं आणि ती पाहून आम्ही अमेरिकेसोबत आम्ही लढत राहिलो. म्हणजे जगातल्या सर्व लोकांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते. तो आदर्श तुम्हाला आम्हाला घेता येईल का, याचा विचार तुम्ही आम्ही करणं अत्यंत महत्वाचं आहे. यांनी छत्रपती शिवाजीराजांकडून हे शिकायचं. आमच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो भिंतीवरती असलाच पाहिजे. आमच्या घरामध्ये कपाट असलं पाहिजे, त्या कपाटामध्ये पुस्तक असले पाहिजे. आता हे का ठेवायचं ते बघा, ते बाल शिवा कसं फिरायला इकडे तिकडे. त्या मुलाला वाटायला की मला सुद्धा शिवाजीराजांसारखं व्हायचं. कदाचित त्या लेकराला कळत नसेल, पण त्याच्या आई वडिलांनी त्याला शिवाजी महाराजांसारखा पेहराव दिलाय. म्हणजे त्यांना वाटतं की माझं बाळ उद्या शिवाजी राजासारखं व्हावं. त्याच्या आई वडिलांसाठी आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या. म्हणजे जेव्हा आमच्या घरामध्ये भिंतीवरती शिवाजी महाराजांचा फोटो असेल ना, तेव्हा हे असे बाल शिवा विचारतील की मम्मी पप्पा हे कोण आहे. मग मम्मी पप्पाला सांगावं लागेल की बाळा हे शिवाजी महाराज आहे. मग ते बाल विचारेल मम्मी मग यांनी काय केलं, आधी तुम्हाला वाचावं लागेल की काय केलं. मग तुम्ही सांगाल की यांनी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य म्हणजे काय, गोरगरिबांचं राज्य, कष्टकऱ्यांचं राज्य, दुबळ्यांचं राज्य, सामान्यांचं राज्य. मग अजून काय केलं, आणि महिलांचा सन्मान केला आणि आई वडिलांचा आदर केला. तो राजा निर्वस्नी होता. या साऱ्या गोष्टी त्या मुलामध्ये सुद्धा बिंबतील. म्हणून आमच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो असावा, घरात पुस्तकाचं कपाट असावं. कारण ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होते भुईसपाट, विचाराने भुईसपाट होऊ शकते. आणि म्हणून विचार तुमच्या माझ्यापर्यंत येण्यासाठी शिवाजी महाराजांसारख्या अनेक महापुरुषांची पुस्तकं तुमच्या माझ्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. ते पुस्तक आम्ही आमच्या मुलांना वाचायला दिले पाहिजे. आता सर देशपांडे सर सांगत होते, कुणीतरी सांगितलं मला वाटतं की मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम ठेवला. मला असं वाटतं, म्हणजे मी खरं तर खूप लहान आहे, लहान तोंडी मोठा घास, पण तरी मी देशपांडे सर तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम ठेवा तेव्हा नक्की व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवा, अजून काही ठेवा, परंतु लहान लेकरांसाठी आपल्या कॉलनीमध्ये राहणारे जे लेकर आहेत त्यांच्यासाठी किमान जर आम्ही काही पुस्तकं वाटप करू शकलो आपल्या बँकेतर्फे तर अतिशय स्तुत्य उपक्रम होऊ शकेल राजेश सर. क्योंकि अगर हमने शिवाजी महाराज के किताब अगर बच्चों के घर में दिए तो बच्चे भी शिवाजी महाराज का इतिहास पढ़ेंगे और उनको भी लगेगा की मुझे इस राजा की तरह बनना है. म्हणजे पुस्तकं जर वाटपाचा कार्यक्रम आपण काही करू शकलो पुढच्या वर्षी नक्की तुम्ही असं विचार. एक शेवटचा प्रसंग सांगतो, कारण वेळ फार झालेली आहे. 8 वाजल्यापासून मी सांगतोय 9:30 वाजले, 1.5 तास झालाय. कदाचित तुमची जेवणाची वेळ असेल, अनेकांना वाटत असेल कधी हा बंद करतोय काय माहिती, उठता येत नाही. राजेश सर पाहिलेत बँकेचा कोणता अधिकारी उठला कोणता कर्मचारी उठला, अशी काही वेळ तुमच्यावर येऊ नये. म्हणजे वक्ताला कधी संपवावं हे ज्याला कळतं तो खरा वक्ता असतो. आणि मला माहिती आता वेळ खूप झालेली आहे. शेवटचा एखादा प्रसंग सांगतो आणि त्यानंतर माझ्या वाणीला विराम. छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुरंदरच्या किल्ल्यामध्ये अडकले होते तेव्हा त्या पुरंदरच्या किल्ल्याला वेढा देण्यासाठी म्हणजे मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खान हे 2 सरदार औरंगजेबाने पाठवले होते. मग तो ही किल्ला असाच होता जसं आपण पन्हाळा किल्ल्याच्या वेळेस पाहिलं, महाराजांना इथं तह करावा लागला. महाराज किल्ल्याच्या खाली उतरले आणि मिर्झा राजे जयसिंगासोबत तह करतात आणि महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी 23 किल्ले 4 लक्ष होण्याचा प्रदेश औरंगजेबाला देऊन टाकला. आणि असं ठरलं की औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाच्या दिवशी आग्र्यामध्ये जाऊन औरंगजेबाची भेट घ्यायची. हे सगळं ठरलं. म्हणजे बघा ना, जिंकलेले किल्ले देऊन टाकले पण महाराजांनी काही विचार नाही केला. कारण एक पाऊल जर आपण मागं घेतलं ना तर पुढे मोठी झेप सुद्धा घेऊ शकतो हे शिवाजीराजांना माहित होतं. आणि मग ठरल्याप्रमाणे महाराज निघाले आग्र्याकडे. आग्र्याकडे जाता जाता आपण खूप खरं तर तुम्ही सगळं पुण्यवान माणसं आहात की या छत्रपती संभाजीनगरच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आलेले आहेत. या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला. त्याचं पहिलं नाव औरंगाबाद असं होतं. शिवाजीराजे जेव्हा आग्र्याला निघाले होते तेव्हा महाराजांचा मुक्काम या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला आहे. ते ठिकाण सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जयसिंगपुरा नावाचे ठिकाण आहे. ते जयसिंगपुरा हे नाव मिर्झा राजे जयसिंग यांच्यावरून पडलेलं आहे. कारण त्या जयसिंगपुरामध्ये मिर्झा राजे जयसिंगाचा महाल होता. तिथे अजूनही महादेवाचं एक मंदिर आहे. त्या मंदिराचं नावही मला वाटते जयसिंग काहीतरी जयसिंगपुरा महादेवाचं मंदिर असं काहीतरी नाव आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्काम त्या ठिकाणी झालेला आहे. या पवित्र भूमीमध्ये तुम्ही सगळे जन्म घेतले, तुम्ही सगळे इथे राहताय, तुमचं कार्य तुम्ही करताय, तुमची कर्मभूमी आहे. ही खरंच पुण्यवान गोष्ट आहे. छत्रपती शिवाजीराजे मजल दरमजल करत आग्र्याच्या दिशेने निघाले
आग्र्याच्या दरबारामध्ये गेले. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या दरबारामध्ये गेले, औरंगजेबासाठी आणलेला नजराना वाढदिवसाच्या दिवशी समोर त्याला सादर केला, पण औरंगजेबाने जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष केलं आणि शिवाजीराजांना 5,000 मनसबदाराच्या रांगेत सर्वात मागे उभं केलं. महाराजांचं मस्तक खवळलं. महाराज संतापले आणि म्हणाले, अरे जे सरदार, जे वतनदार, जे राजे लोकांमध्ये आमच्यासोबत हरले, आम्हाला पाठ दाखवून पळाले, ते आमच्या समोर उभे आणि आम्ही सह्याद्रीचे राजे, आम्ही मात्र मागे. ज्या दिल्लीपती औरंगजेब बादशहाच्या दरबारामध्ये येताना प्रत्येक माणसाला वाकून मुजरा करून यावं लागत होतं आणि जाताना सुद्धा वाकून मुजरा करूनच जावं लागत होतं, त्याच औरंगजेब बादशहाच्या दरबारामध्ये हा महाराष्ट्राचा वाघ औरंगजेबाला चक्क पाठ दाखवून गेला होता. म्हणजे औरंगजेबाचं जेवढं आयुष्य होतं का, त्या आयुष्यामध्ये असा एकमेव माणूस जो औरंगजेबाला वापस जाताना पाठ दाखवून गेला होता, आणि तो माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी राजा होता. औरंगजेबाला कळालं नाही, कारण इथं 2 लाखाचं सैन्य आग्र्यामध्ये आणि हा 600 माणसं घेऊन आग्र्यामध्ये आलाय आणि मला पाठ दाखवून जातोय. आणि मग त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये जी मोठमोठी माणसं होती, औरंगजेबाचा वजीर होता जाफर खान, औरंगजेबाची बहीण जहारा बेगम, मीरबक्ष, अशी मोठमोठ्या माणसं औरंगजेबाच्या जवळ गेली आणि सांगितलं, हुजूर हे मामुली जमीनदार आहे आणि मी तुमचा अपमान केला, त्याला सोडू नका, त्याला ठार मारा. पण औरंगजेबाने विचार करण्यासाठी थोडासा वेळ घेतला आणि ज्या ठिकाणी महाराजांचा मुक्काम होता त्या महाराजांच्या खोलीच्या अवतीभोवती त्यांनी पहारा ठेवला, म्हणजे महाराजांना नजरकैदेमध्ये ठेवलं. शिवाजीराजांना कळालं. म्हणजे शेवटचा मुद्दा मी सांगतो की त्यांचं मॅनेजमेंट कसं होतं. विचार करा, 2 लाखाचं सैन्य आग्र्यामध्ये, महाराजांच्याकडे 600 माणसं आहेत फक्त, आणि 600 माणसांना घेऊन एकही माणूस तिथं न मरता, काही जखम न होता, तलवार सुद्धा न लागता शिवाजीराजे सगळ्यांना घेऊन कसे बाहेर निघाले. एक किस्सा नाही, कित्येक किस्से आपण बघितले. म्हणजे महाराज उगस मोठे होत नाही तो. प्रत्येक त्यांच्या किस्स्यामध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये महाराजांची प्लॅनिंग, अतिशय मायक्रो प्लॅनिंग महाराजांनी केली होती. मग करायचं काय? महाराजांनी पहिला डाव टाकला. औरंगजेबाला एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की मला माहित आहे की तुम्ही मला या दरबारामधून वापस धावणार नाही, मला तुम्ही ठार मारणार आहात, पण माझ्या माणसांना का मारताय? सोबतच्या माणसांना जाऊ द्या. औरंगजेबाला वाटलं की हा शिवाजी राजा 10 माणसं घेऊन अफजल खानाला मारायला गेला होता, कोतला बाहेर काढला. 200 जण घेऊन गेलता, साहित्यकारांची बोटं कापली, तर 600 जण येतात. हा कधी माझ्या मानेपर्यंत येईल सांगता येत नाही, जाऊ द्या म्हणलं यांना वापस. आणि औरंगजेबानं परवानगी दिली. स्वतःच्या सहीचे शिक्क्याचे परवाने त्यांनी 550-600 माणसांसाठी देऊन टाकले आणि म्हणलं जाणे दो इनको वापस, जाणे दो. शिवाजी महाराजांनी त्याच परवान्यापैकी काही परवाने सोबत स्वतः जवळ ठेवले. त्या माणसांना, ज्या मावळ्यांना जेव्हा जायचं होतं आग्र्यामधून, तेव्हा शिवाजीराजांनी त्यांना जाण्याच्या अगोदर त्यांची प्लॅनिंग सांगितली होती की तुम्हाला आग्रा सोडून जायचं नाही. औरंगजेबाला वाटेल तुम्ही गेले, पण तुम्ही आग्र्याच्याच अवतीभोवती थांबायचं. ज्या ठिकाणी तो पहारा होता त्याच्या अवतीभोवतीच थांबायचं आणि प्रत्येकाला त्याची जबाबदारी, त्याचं काम शिवाजीराजांनी वाटून दिलं होतं. 550-600 माणसं तिथून निघून गेली आणि अवतीभोवतीच्या परिसरामध्ये थांबायला लागली. काही दिवस लुटून गेले. महाराजांनी पुन्हा एक पत्र लिहिलं आणि आता महाराजांनी आजारी पडल्याचं नाटक केलं की माझी तब्येत बरोबर नाहीये, मी आजारी पडलोय. आणि पत्रामध्ये लिहिलं की हुजूर मी आजारी पडलोय, मला साधू संतांना, गोरगरिबांना, फकीरांना मला फळं वाटप करायचे, मला मिठाई वाटप करायची, मला काहीतरी पुण्य मिळेल आणि माझी तब्येत बरी. औरंगजेबाला वाटलं ठीक आहे, येणे मरणारच काही दिवसांनी, शेवटची इच्छा पूर्ण करून टाकू. औरंगजेबाने त्याचीही परवानगी दिली आणि महाराजांनी बघा काय केलं. पुढची प्लॅनिंग, मिठाई वाटप करण्यासाठी महाराजांनी मोठमोठे पेटारे बनवले, लाकडी पेट्या बनवल्या. आणि पेट्या म्हणजे कशा, ती पेटी उचलून डोक्यावरती घेऊन जायची अशी नाही, त्या पेटीचं स्वरूप पालखी सारखं होतं. त्याला समोरच्या बाजूनी, मागच्या बाजूनी मोठमोठे लाकडी बांबू लावले जायचे. म्हणजे ती पेटी उचलण्यासाठी समोर 2 माणसं आणि मागे 2 माणसं असं पालखीसारखं खांद्यावरती घ्यायचं आणि मग ती पेटी घेऊन जायची. दररोज पेट्या भरायच्या, त्या पेट्यांमध्ये फळं भरले जायचे, मिठाई भरली जायची. ती मिठाईची पेटी महाराजांच्या खोलीमध्ये यायची. महाराज त्या पेट्याला हात लावायचे आणि हात लावल्यानंतर ती पेटी तिथून निघून जायची. असं दररोज होत होतं. औरंगजेबाने सांगितलं की शिवाजी बहुत चालाक आहे, या पेट्यांची चांगली तपासणी करा. आणि दररोज पेट्या उघडल्या जायच्या, बघितलं जायचं की मध्ये फळेच आहेत, मिठाईचे का अजून काही. काही वेळा तिथला सरदार हातामध्ये तलवार घ्यायचा, त्या लाकडी पेटीमध्ये भरून तलवार खुपसायचा आणि बघायचं कोणीतरी माणूस आहे का. ते रोज असं व्हायचं. पण शेवटी आपण भारतीय, आपण आपलं काम किती प्रामाणिकपणे करतो. आणि हळूहळू त्यांना पण वाटलं की रोजच चाललंय, म्हणलं काय तपासणी करायची रोज. आणि हळूहळू तपासणी कमी झाली. आणि परत महाराजांनी जेव्हा जेव्हा प्लॅनिंग केली तर काहीतरी विचार करूनच केलं. जसं शाहिस्तेखानाला मारण्यासाठी रमजानचा दिवस निवडला होता, का तर सगळे लोक उपवास असतात, थकतात आणि थकून गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळी हल्ला करायचा जेव्हा झोपेत असतील तेव्हा. इथेही महाराजांनी तोच दिवस निवडला. रमजानचे उपवास होते आणि सगळे माणसं थकले होते आणि रोज रोज तपासणी काय करायची. हळूहळू तपासणी कमी झाली आणि महाराजांनी त्या संधीचा फायदा घेतला. एका पेटाऱ्यामध्ये त्यांनी स्वतःचा मुलगा संभाजीराजे भोसले, 9 वर्षाचे संभाजीराजे होते, त्या संभाजीराजांना एका पेटीमध्ये बसवलं, वरून फळं टाकली, मिठाई टाकली, झाकून घेतलं आणि दुसऱ्या पेटीमध्ये स्वतः शिवाजीराजे बसले. 4 गोळ्यांनी ती पालखी उचलली आणि पालखी तिथून निघून गेली. पण त्याच्या अगोदरच्या पालखीमधून रोज फळे मिठाई जायची ना, हे कोणा साधू संतांना फकीराला जात नव्हते. जे महाराजांचे 600 मावळे ते आग्र्याच्या अवतीभोवती बसलेत का,
ते सगळी मिठाई त्यांना द्यायची, ते मस्तपैकी फळबिळं खायचे, म्हणजे त्यांच्या खाण्याची व्यवस्था सुद्धा शिवाजी महाराजांनी बसल्या बसल्या केली. हे महाराजांचं नियोजन. आणि महाराज जेव्हा निघाले, म्हणजे पुढचं प्लॅनिंग बघा की महाराज तिथून बाहेर पडल्यानंतर 18 तास शत्रूला कळालं सुद्धा नाही की शिवाजीराजे इथून फरार झाले. म्हणजे महाराज खूप दूरपर्यंत निघून गेले तेव्हा. मग असं काय झालं, महाराजांनी स्वतःच्या जागी मदारी मेहतर नावाच्या माणसाला झोपवलं, त्यांच्या मावल्याला झोपवलं. महाराजांच्या डोक्यावर जिरेटोप बाजूला ठेवलेला होता, पायातली ज्योती जागेवरच होती आणि पांघरून घेऊन मस्तपैकी झोपले होते मदारी मेहतर. आणि सांगितलं होतं शिपायांना की महाराजांची तब्येत बरोबर नाही, कोणी डिस्टर्ब करायचं नाही, कोणी उठवायचं नाही. त्या खोलीला एक खिडकी सुद्धा होती, खिडकीमधून काही वेळा ते शत्रू काही वेळा बघायचे, जिरेटोप आहे, जुते झोपलेले म्हणजे महाराज असं समजून घेतलं. आणि महाराज आग्र्याच्या कैदीमधून पसार झाले. थोड्या वेळानंतर तो मदारी मेहतर सुद्धा थोडंसं बाहेरून फिरून येतो म्हटला, आणि मदारी मेहतर सुद्धा तिथून विसरला. त्याच्यानंतर त्या लोकांना कळालं की अरे शिवाजी राजा तिथं नाहीये. पण औरंगजेबाला सांगणार कोण, हिंमत कोणाचीच होईल ना. कारण औरंगजेबाला सांगायचं शिवाजी राजा फरार झालाय, तर औरंगजेब तर सोडणार नाही. आणि 18 तास लागला औरंगजेबाच्या कानावरती बातमी द्यायला, तोपर्यंत शिवाजीराजे खूप दूरपर्यंत निघून गेले होते. म्हणजे 2 लाखाच्या सैन्यामधून सुद्धा निघायचं कसं. इथं महाराज म्हणत बसले नाही की आता मी काय करू, आता एवढं मोठं संकट आहे, आता मी मरणार, असं महाराज न म्हणता महाराजांनी या संकटामधून बाहेर कसं पडायचं याची मायक्रो प्लॅनिंग केली. आपल्याला महाराजांकडून हे शिकायचंय की आमच्या जीवनामध्ये जेव्हा अशी छोटे मोठे नाही बलाढ्य संकट जरी आले ना, तरी सुद्धा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा विचार जर तुम्ही आम्ही केला, आणि यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना जर आदर्श मानलं, तर नक्कीच आपण सुद्धा आजच्या काळातले आधुनिक शिवाजी राजा होऊ शकतो. हे सगळं आम्हाला शिवाजीराजांकडून शिकायचं. मग शिवाजीराजांकडून काय काय शिकायचं, थोडक्यात आपण काय काय बघितलं बघ. पहिला मुद्दा आपण पाहिला की महाराजांकडून हे शिकायचंय की आपल्याला परस्त्रीचा सन्मान करायचा, आपल्याला व्यसनापासून दूर राहायचं, कितीही मोठं संकट आयुष्यामध्ये येऊ द्या त्या संकटाचा सामना करायचा, आपल्याला आपल्या आई वडिलांना घरात ठेवायचे, त्यांचा सन्मान करायचा आहे, आपल्याला व्यसनी व्हायचं नाहीये, आपल्याला एक चांगला युवक बनायचंय आणि देशाच्या प्रगतीसाठी आपल्याला योगदान द्यायचंय. या सगळ्या गोष्टी जर आपण आजच्या काळामध्ये जर छत्रपती शिवाजीराजांकडून शिकू शकलो, तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी या बँकेच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेली आहे, ती खऱ्या अर्थानं सार्थकी लागेल. मग आज जेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने घरी जाऊन जेवून मस्त फक्त झोपायचं नाही, तर उद्यापासून आमच्या जीवनामध्ये काही बदल होईल का याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. जिजाऊंनी जसं शिवबाला घडवलं तसं आम्हाला आमच्या घरामध्ये शिवबा घडवता येईल का याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये सुद्धा एक वैचारिक क्रांती होईल आणि आपण सुद्धा आपल्या घरामध्ये शिवाजी राजा घडू असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी देशपांडे सरांनी मला, खरं देशपांडे हे नाव पण खूप ऐतिहासिक आहे सर, कारण तुमच्या आडनावाचे अनेक माणसं इतिहासामध्ये, मी आता सांगितलं मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, आणि अशा ऐतिहासिक माणसाने मला या ऐतिहासिक कार्यक्रमाचे, ऐतिहासिक ठिकाणी आणि तुमच्यासारख्या ऐतिहासिक लोकांसमोर निमंत्रण दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपण सर्व या ठिकाणी आले आणि मला सहन केलं मागच्या 1.5 तासापासून, तुमचेही आभार मानतो. एकदा जोरात घोषणा होऊ द्या, छत्रपती शिवाजी महाराज की